Okay, in previous lecture, we have started the new chapter that is drugs acting on our nervous system, new bit. In that, we have covered firstly what is meant by nervous system, then the classification of a nervous system, then we have studied the drug. First drug is an hyoscyamus, then next second drug we have covered is an dhatura herb. Nextly, third drug we have covered is an belladonna. After that, next drug is in today's lecture, we are going to start the new drug under the same category, that is the drug acting on a nervous system. Name of that drug is an acnoid. Next drug is an acnoid. Synonym of an acnoid is an monk's food or friar's cowl or mouse bane or acnoid root or meat hazahar. In Hindi, it is called as meat hazahar. Then radix acnoti. These are the some synonyms of an acnoid root. Acnoid root or monk's food. These are the mostly common used synonyms. That acnoid root or monk's food. These are the mostly commonly used synonyms. Along with that, the another synonym is are also first is a friar's cowl, then mouse bane, acnoid root, then meat hazahar, and radix acnoti. These are the also synonym of an acnoid. Then nextly, biological source of acnoid is an acnoid is the dried roots of the Acnotum napellus lean collected from the wild or cultivated plants belonging to the family रॅन्युक्युलोसी. फॅमिली कोणते त्याची रॅन्युक्युलोसी. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर पार्ट ऑफ द प्लांट यूज कोणता केला जातो तर इन केस ऑफ ऍक्नॉइट इज अन ड्रायड रूट्स यूज केले जातात. स्पेसिस कोणते तर ऍक्नोटियम नॅपेलस ही काय त्याची स्पेसिस आहे. पार्ट ऑफ द प्लांट आहे. ड्रायड रूट्स यूज केले जातात ऍक्नॉइटचे. इमेज दिसते सगळ्यांना. ओके. इमेज मध्ये काय आहे तर दिस इज अन अप्पर पार्ट फ्लावर्स अँड फ्लावरिंग टॉप्स आहेत हे लिव्स अँड फ्लावरिंग टॉप्स. त्याच्यानंतर हे जे दिसते ते काय आहे तर रूट आहे ऍक्नॉटचं. तर याच्यामध्ये बायोलॉजिकल सोर्स मध्ये काय तर आपण काय करतो ड्रायड ट्युबरस रूट यूज करतो ऍज लाईक ट्युबर्स. जसे आपले जिंजर वगैरे असेल ऍज लाईक दॅट ट्युबर्स आहेत त्याचे ड्रायड ट्युबरस रूट आपण यूज करतो. आणि स्पेसिस कोणते आहेत त्याची तर ऍक्नोटम नॅपलस ही काय त्याची स्पेसिस आहे. आणि ते कशापासून कल्टिवेट केलं जातं विच इज कल्टिवेटेड फ्रॉम द वाइल्ड और कल्टिवेटेड प्लांट्स. ते कशापासून कलेक्ट केलं जातं तर वाइल्ड जे प्लांट्स असतील ऍक्नोटम नॅपलसचे अदरवाईज कल्टिवेट केलेले जे प्लांट्स आहेत त्याच्यापासून त्याचे ड्रायड रूट सेपरेट केले जातात. त्याचे रूट सेपरेट केले जातात. आणि स्पेसिस कोणती त्या प्लांटची तर ऍक्नोटम नॅपलस ही काय त्याची स्पेसिस आहे. अँड विच बिलॉंग्स टू द फॅमिली रॅन्युक्युलोसिए. फॅमिली कोणती आहे त्याची रॅन्युक्युलोसिए ही काय त्याची फॅमिली. दिस इज द बायोलॉजिकल सोर्स ऑफ acnoid. काय biological source? Acnoid consists of an dried tuberous root of the Acnotum napellus, which can be collected from the wild or cultivated plants of the plants of Acnotum napellus, which belongs to the family Ranunculaceae. फॅमिली कोणती त्याची रॅन्युक्युलोसिए काय त्याची फॅमिली आहे. नेक्स्टली जिओग्राफिकल सोर्स. इन वर्ल्ड मध्ये वर्ल्ड वाईड मध्ये कोणत्या रिजन मध्ये कोणत्या ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये हा कल्टिवेट केला जातो तर द प्लांट इज हॅज बीन ओरिजिनेटेड फ्रॉम द माउंटन्स अँड टेम्परेचर रिजन्स ऑफ युरोप. मोस्टली ज्या ठिकाणी माउंटन्स जास्त आहेत किंवा हायेस्ट टेम्परेचर ज्या ठिकाणी असते त्या मोस्टली त्या जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मोस्टली याचं ओरिजिन आहे त्याच्यापासून. आणि मोस्टली इन युरोपमध्ये जे हायेस्ट किंवा माउंटनस किंवा टेम्परेचरचे हायेस्ट टेम्परेचरचे जे रिजन आहे त्या रिजन मध्ये मोस्टली हा ओरिजिनेट आहे तिथून हा आलेला आहे इथपर्यंत. नेक्स्टली काय तर त्याच्यामध्ये हा मोस्टली ड्युरिंग द आल्प्स अँड कार्पॅथियन माउंटन्स हिल्स आहेत जर्मनी अँड हिमालयास मध्ये मोस्टली त्याच्यामध्ये पण हा फाउंड होतो. And the greater part of commercial drug is derived from the wild plant grown in the central southern Europe, particularly Spain. स्पेन मध्ये सेंट्रल किंवा साऊथर्न युरोप आहे त्याच्यामध्ये जे वाईल्ड जे आहे मीन्स जे वेगवेगळे जंगल आहेत त्याच्यामधूनच हा कल्टिवेट केला जातो. त्याच्यापासून तो त्याचे रूट्स आहेत ते सेपरेट केले जातात. म्हणजे त्याचं स्पेशली कल्टिवेशन केलं जात नाही. वाईल्ड सोर्स पासून तो डिराईव्ह केला जातो.
मोस्टली काय केलं जातं वाईल्डली, म्हणजे याचं स्पेसिफिक असं कल्टिवेशन केलं जात नाही. वाईल्डली म्हणजे नॅचरली ज्या ठिकाणी हा प्लांट आलेला आहे तो प्लांट त्याचेच रूट्स काय केले जातात, सेपरेट केले जातात. हा सेपरेटली असा कल्टिवेट केला जात नाही. मोस्टली साऊथर्न युरोप किंवा स्पेन जे असेल त्या कंट्रीजमध्ये, पर्टिक्युलरली हा साऊथर्न युरोप असेल किंवा त्याच्यामध्ये जे वाईल्ड प्लांट आहे त्याच्यापासूनच काय केलं जातं तर त्याचे रूट्स आहेत ते ट्युबरस रूट सेपरेट करून ते ड्राय केले जातात. देन नेक्स्टली कल्टिवेशन आहे, हे झालं त्याचा जिओग्राफिकल सोर्स. जिओग्राफिकल सोर्स मध्ये फक्त लक्षात ठेवायचं, इट कॅन बी ओरिजिनेटेड फ्रॉम द आल्प्स, Carpathian mountains, hills of Germany and Himalayas, and then it can also be found in the mountains and temperature regions of Europe, and it can be also cultivated in a central and southern Europe, particularly in a Spain. काय त्याचा जिओग्राफिकल सोर्स. देन एक कल्टिवेशन अँड कलेक्शन, तो जो प्लांट आहे आपला जो ॲक्नॉइड रूट, त्याचं कल्टिवेशन अँड कलेक्शन कसं केलं जातं. फर्स्टली विच इज अन पेरिएनियल हर्ब. हा काय तर पेरिनियल हर्ब आहे. पेरिनियल हर्ब मीन्स काय तर इयर मध्ये हा सेव्हरल टाइम्स येऊ शकतो. पेरिएनियल हर्ब. अॅन्युअल मीन्स इयर मध्ये वन टाइम येणारा, बायॲन्युअल म्हणजे इयर मधून 2 टाइम्स येणारा प्लांट, आणि पेरिनियल मीन्स काय तर इयर मध्ये सेव्हरल टाइम्स, मोस्ट टाइम हा जो प्लांट आहे त्याची कल्टिवेशन किंवा त्याचं ग्रोथ होते इयर मध्ये सेव्हरल टाइम. फर्स्टली इट इज अन पेरिएनियल हर्ब and it contains fusiform tuberous roots. त्याच्यामध्ये काय तर fusiform tuberous root आहेत. जे इमेज बघितले आता, या टाइपचे जे रूट आहेत विच इज नोन ऍज अ फ्युजिफॉर्म ट्युबरस रूट म्हटलं जातं. इमेज दिसते सगळ्यांना, इमेज मध्ये दिसते, याच्यामध्ये फ्युजिफॉर्म, इट कंटेन्स फ्युजिफॉर्म ट्युबरस रूट. काय त्याच्यामध्ये फ्युजिफॉर्म ट्युबरस रूट्स आहेत. Then nextly, this plant is propagated from the daughter tubers and apical bud, apex 6 lateral buds and surfaces are developed. मीन्स काय, आता हा जो प्लांट आहे याच्या ग्रोथसाठी किंवा याचा आपण जेव्हा सोलून करतो त्या केसमध्ये काय केलं जातं तर त्याचे जे डॉटर ट्युबर्स आहेत, डॉटर ट्युबर्स जे आहेत त्या डॉटर ट्युबर्स जो आहे त्याच्यावरती काय तर अपेक्सला काय असणार आहे, बर्ड असणार आहे, आणि त्या 6 लॅटरल बर्ड्स, त्याच्या सरफेस वरती पण लॅटरल बर्ड्स प्रेझेंट असणार आहेत. मग डायरेक्टली ते बर्ड जे आहेत त्याचं जर आपण लर्न केलं त्याच्यापासून काय होऊ शकतो तर न्यू प्लांट त्या बर्ड्सचा करून न्यू प्लांट ते काय करतात, डेव्हलप केला जातो. The lateral roots are called as daughter roots and the main root is known as parent root. इमेज दिसते आता, या इमेज मध्ये हा जो मोठा मेन रूट दिसतोय तो विच इज अन पॅरेंट रूट, आणि हा जो छोटे छोटे ट्युबर्स किंवा ह्याच्यावरती छोटे छोटे रूट दिसत आहेत हे परत त्याची थोडीशी ग्रोथ होऊन हे थोडे लार्ज होणार आहेत, आणि ते जे आहेत ते काय असणार आहे, नथिंग बट तर डॉटर ट्युबर्स म्हटलंय त्याला. डॉटर ट्युबर्स, आणि हा झाला मदर पॅरेंट ट्युबर्स. पॅरेंट ट्युबर झाला, हा झाला डॉटर ट्युबर्स. मग हे डॉटर ट्युबर्स जे आहे त्या डॉटर ट्युबर्स वरती काय तर बर्ड्स असणार आहे, आणि तो डॉटर ट्युबर जो आहे तो सेपरेट केला जातो, आणि परत तो जो आहे तो न्यू त्याच्या ग्रोथ किंवा दुसरे प्लांट कल्टिवेट करण्यासाठी त्याचा युज केला जातो. ते डॉटर ट्युबर जे आहेत ते काय केले जातात, त्याचाच युज करून त्याच्यापासून न्यू प्लांट जो आहे तो प्रोड्यूस केला जातो डॉटर ट्युबर पासून. देन नेक्स्टली द डॉटर रूट डेव्हलप ग्रॅज्युअली. ते डॉटर रूट आहेत ते कसे ग्रॅज्युअली डेव्हलप होतात, मीन्स जो पॅरेंट रूट आहे त्याच्या सरफेस वरती ते डेव्हलप होतात, आणि त्याच्यानंतर ते थिक बनतात, आणि ते जे आहे ते अँटम सीझन मध्ये काय होतात तर ते थिक बनतात, आणि त्याच्यापासून परत त्याच्यावरती बर्ड प्रोड्यूस होतात. अँटम सीझन मीन्स काय तर सीझन बिटवीन द समर अँड विंटर, त्याला अँटम सीझन म्हटलं जातं. सीझन बिटवीन समर अँड विंटर अँटम सीझन त्याला म्हटलं जातं. मग फर्स्टली काय, जो पॅरेंट रूट आहे पॅरेंट रूटच्या सरफेस वरती ते काय होतात, ग्रॅज्युअली त्याची जे डॉटर ट्युबर्स आहेत किंवा डॉटर रूट्स आहेत त्याची डेव्हलपमेंट होते. त्याच्यानंतर नेक्स्टली अँटम सीझन जो आहे त्या सीझन मध्ये काय होतात तर त्या डॉटर रूट्स वरती काय होतात, बर्ड यायला स्टार्ट होतात, आणि त्याच्यानंतर ते बर्ड स्टार्ट झाल्यानंतर त्याचं सरफेस अफेक्स अँड सरफेस ते फॉर्म करतात, किंवा ते बर्ड फुल्ली डेव्हलप झाल्यानंतर परत ते आपण काय करू शकतो, ते आपण सेपरेट करतो. त्या पॅरेंट रूट पासून ते डॉटर ट्युबर सेपरेट केले जातात, ते पेंट केले जातात, मीन्स सॉइल मध्ये त्याला डग करून त्याच्यामध्ये ते पेंट केले जातात सेंटेड. आणि त्याच्यानंतर नेक्स्टली काय होतं तर स्लोली त्याच्यावरती मोल्ड किंवा त्याच्यावरती लीफ जी ग्रोथ व्हायला स्टार्ट होते, आणि तिथून पुढे ते काय होतात त्याची ते फुल्ली कंटिन्युअस ते प्लांटची ग्रोथ होऊन फुल्ली प्लांट डेव्हलप होतो. आणि नेक्स्टली काय तर त्याचे परत नेक्स्टली जेव्हा आपण त्याचे डॉटर ट्युबर्स जे आहे ते सेपरेट करतो त्यावेळेस त्याचा जो पॅरेंट रूट आहे तो काय केला जातो, सेपरेट करून तो ड्राईड करून तो परत युज केला जातो. आणि त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ ॲक्नाइट
from wild plants in the during the flowering सीझन. नेक्स्ट ऍक्नॉइड जो प्लांट आहे त्याचं कलेक्शन आता करायचंय. तर कधी केलं जातं तर फुल्ली मॅच्युअर झाला मीन्स त्याला विच बिअरिंग द फ्लावर्स आफ्टर बिअरिंग द फ्लावर्स म्हणजे त्याला फ्लावर्स आल्यानंतर आफ्टर बिअरिंग द फ्लावर्स त्याला आपण काय म्हणतो तो प्लांट फुल्ली मॅच्युअर झाला आणि तो त्याचे रूट आपण काय करतो सेपरेट करतो. आणि नेक्स्ट आफ्टर सेपरेशन ऑफ रूट दॅट रूट कॅन बी ड्रायड अप टू 40 to 50 डिग्री सेंटीग्रेड. ते रूट नेक्स्टली काय केलं जातं तर अप टू 40 to 50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्याला ड्राय केलं जातं. अँड दिस नेक्स्टली आणि जे ऍक्नॉइड रूट्स जे आपण पॅरेंट जे डॉटर रूट्स आपण ठेवलेले जातात त्याच्यावरची परत ग्रोथ होऊन ते लॅटरल कोनिकल डॉटर ट्युबर्स पण ते प्रोड्यूस करतात आणि दे कॅन बी यूज फॉर द फर्दर डेव्हलपमेंट प्लांट किंवा फर्दर ग्रोथ जे आहे किंवा फर्दर प्रोड्यूस करण्यासाठी त्याचा मोस्टली यूज केला जातो. दिस इज अ कल्टिवेशन अँड कलेक्शन मेथड फॉर ऍक्नॉइड. Once again, in short, I will revise this bit. Acnoid, it is a perennial herb. It is a perennial herb. Perennial herb means it comes, their growth is happening several times in a year. म्हणजे year मधून खूप वेळा त्याचं आपण ग्रोथ करू शकतो किंवा त्याचं कल्टिवेशन करू शकतो. पेरियनियल हर्ब आणि विच कंटेनिंग फ्युजिफॉर्म ट्युबरस रूट. त्याच्यामध्ये काय तर फ्युजिफॉर्म ट्युबरस रूट्स आहेत. आता नेक्स्टली त्याचं आता सोविंग कसं करतो तर जे पॅरेंट्स रूट आहेत त्या पॅरेंट्स रूट वरती काय होतं तर एंटम सीझन मध्ये काय होतं तर छोटे छोटे डॉटर रूट्स डेव्हलप होतात. मग ते डॉटर रूट्स आहेत ते डेव्हलप झाल्यानंतर त्या डॉटर रूट्स मध्ये डेव्हलप झाल्यानंतर एंटम सीझन मध्ये काय होतं तर त्या डॉटर रूट्स वरती छोटे छोटे बड येतात. मग ते डॉटर रूट्स त्या पॅरेंट रूट्स पासून सेपरेट केले जातात आणि त्याचं परत फर्दर ग्रोविंग साठी ते सॉइल मध्ये करून पेंट करून ते फर्दर ग्रोथ किंवा दुसरा प्लांट डेव्हलप करण्यासाठी त्याला सॉइल मध्ये पेंट केलं जातं. नेक्स्टली काय होतं ते पॅरेंट्स रूट सेपरेट करतो. परत ते पॅरेंट्स रूट 40 to 50 डिग्री सेंटीग्रेडला आपण ड्राय करतो आणि ड्राय केल्यानंतर नेक्स्टली जो आपण जे डॉटर ट्युबर्स केलेले आहे त्याला आफ्टर त्यांनी बडिंग झालं त्याच्यानंतर त्याचे लिप प्रोड्यूस झाले त्याच्यानंतर त्याला आपलं सेपरेट करायचं असेल तर आफ्टर बिअरिंग द फ्लावर जेव्हा त्याला फ्लावर्स येतात तेव्हा तो काय होतो तर फुल्ली मॅच्युअर झालेला प्लांट आहे असं आपण म्हणतो. मग त्यावेळेस आपण तो पॅरेंट रूट सेपरेट करायचा. त्या पॅरेंट रूट पासून जे डॉटर रूट्स आहेत ते सेपरेट करायचे आणि ते डॉटर रूट्स आहेत ते फर्दर परत नेक्स्ट टाइम कल्टिवेशन करण्यासाठी त्या डॉटर रूट्सचा युज करायचा. आणि मग ते राहिलेले जे पॅरेंट्स रूट आहेत ते पॅरेंट्स रूट घ्यायचे ते अप टू 40 to 50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्याला ड्राय करायचं आणि ड्राय केल्यानंतर नेक्स्ट ते पॅक करून ते इट सेंड टू द मार्केट. त्याला नेक्स्टली मार्केटमध्ये सेंड करायचं. दिस इज अ नॉर्मल कल्टिवेशन अँड कलेक्शनची मेथड. फक्त याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं पॅरेंट्स रूट आहेत डॉटर रूट आहेत. पॅरेंट्स रूट सेपरेट केल्यानंतर त्याच्यातले जे डॉटर रूट्स आहेत त्या डॉटर रूटची त्याच्यावरती बडिंग डेव्हलपमेंट होते आणि ते डॉटर रूट्स फर्दर कल्टिवेशन साठी युज केले जातात. आणि मोस्टली जे डॉटर रूट आहे ते थिक आणि त्याच्यावरती बर्ड्स कधी येतात ड्युरिंग द अँटम सीझन मध्ये त्याच्यावरती काय होतात बर्ड्स येतात आणि दे कॅन बिकम अ थिक आणि त्याच्यानंतर ते सॉइल मध्ये त्याचं कल्टिवेशन केल्यानंतर आफ्टर बिअरिंग द फ्लावर्स तो प्लांट आहे त्याची ग्रोथ होऊन आफ्टर त्या प्लांटने फ्लावर्स जर बिअर केला आफ्टर दॅट दे कॅन बी युज फॉर द आफ्टर दॅट द रूट्स आर सेपरेटेड फ्रॉम दॅट प्लांट. मग ते काय तर ते फुल्ली मॅच्युअर रूट आहेत आणि ते आपण त्यावेळेस काय करतो त्या प्लांट्स पासून सेपरेट करतो. नेक्स्टली दॅट रूट कॅन बी ड्रायड अप टू 40 to 50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते ड्राय केले जातात अँड देन आफ्टर ड्राईंग दे कॅन बी पॅक्ड इन टू देअर सुटेबल कंटेनर असतील किंवा सुटेबल ह्याच्यामध्ये ते पॅक केले जातात अँड देन इट सेंड टू द मार्केट. दिस इज अ नॉर्मल कल्टिवेशन अँड कलेक्शन मेथड फॉर अ ऍक्नॉइड रूट. समजले? याच्यामध्ये कुणाला काय डाऊट एनी क्वेरी? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Okay. From boys side, no one replying. लेक्चर ऐकतायत का? Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. No doubt, madam. रिप्लाय नाही द्यायचं ज्यावेळेस मॅडम विचारत नाही जोपर्यंत तोपर्यंत रिप्लाय द्यायचा नाही आपण. बरोबर आहे? Okay. This is the cultivation and collection method for a acnoid. The next point is an organoleptic characters of an acnoid, which is also known as an macroscopic characters of acnoid.
मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स मीन्स कलर, ओडर किंवा त्याच्या फिजिकल आपण प्रॉपर्टीज म्हणू शकतो. मीन्स ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स मीन्स काय, आपले जे सेन्स ऑफ ऑर्गन्स आहेत त्या सेन्स ऑफ ऑर्गन्सचा यूज करून आपण त्या प्लांटचं कसं आयडेंटिफिकेशन करतो, त्याला ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स म्हटले. नेम इट सेल्फ इंडिकेट द मिनिंग ऑफ दॅट वर्ड ऑर्गॅनोलेप्टिक. ऑर्गॅनोलेप्टिक मीन्स जे आपले सेन्स ऑफ ऑर्गन्स आहेत, माहित आहेत सगळ्यांना किती आहेत सेन्स ऑफ ऑर्गन्स? 5. कोणते आहेत ते माहित आहे तुम्हाला? Yes, ma'am. ओके. जे आपले सेन्स ऑफ ऑर्गन आहेत त्या सेन्स ऑफ ऑर्गनचा यूज करून ज्या काही त्या प्लांटच्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो, त्याला आपण ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स म्हणतो. विच इज ऑल्सो नोन ॲज अ मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स. मॅक्रो मीन्स लार्ज म्हणतो, म्हणजे जे आपले नेकेड आयज आहेत, विज्युअल आपल्याला नेकेड आयजने इझिली आपण एखाद्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आपण आयडेंटिफाय करू शकतो, त्याला मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टर म्हटलं जातं. आणि मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स मीन्स बाय युझिंग अ मायक्रोस्कोप आपण एखादं स्पेसिफिक त्या ड्रगचं कॅरेक्टरिस्टिक आयडेंटिफाय करत असेल किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करत असेल बाय युझिंग मायक्रोस्कोप, त्याला मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स म्हटलं जातं. जे आपल्या नेकेड आयजने आपल्याला ते इझिली आयडेंटिफाय होत नाही, अशाला काय म्हणतो, मायक्रोस्कोपिक. ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण टीएस वगैरे बघतो. आणि मॅक्रोस्कोपिक लक्षात ठेवायचे, जे आपल्या युज्युअल नेकेड आयजने जे काही आपल्याला दिसतंय किंवा आपल्या सेन्स ऑफ ऑर्गनचा यूज करून आपण जे काही आयडेंटिफाय करू शकतो, त्याला मॅक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक और ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक म्हणतो. क्वेश्चन विचारताना विचारलेला मोस्ट टाइम काय केलं जातं, मॅक्रोस्कोपिक वर्ड यूज केला जातो. मग काय काय वेळेस फक्त यम आलंय, त्यामुळे मॅक्रोस्कोपिक हा पुढचा वर्ड वाचतच नाही, डायरेक्टली काय करतात, दे कॅन डिस्क्राईब देअर टीएस. ते काय करतात, त्या केसमध्ये काय करतात, त्याचा टीएस आहे तो डिस्क्राईब करतात. इथं आन्सर काय होतंय, फुल्ली रॉंग होतंय. If they have asking the macroscopic characters, then you have right to their organoleptic characters, mean their color, odor, taste. That character you can write under that question. Or if they are asking related to the microscopic characters of that specific drug, then you can write there your TS. त्याच्या खाली काय करायचं, डायरेक्टली आपण यू कॅन राईट देअर TS. TS जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. आफ्टर दॅट ड्रॉइंग TS, नेक्स्टली यू कॅन राईट देअर द डिस्क्रिप्शन ऑफ दॅट TS. त्या TS चं नेक्स्ट काय करायचं, डिस्क्रिप्शन पण तिथं राईट डाऊन करायचं आहे. त्या क्वेश्चन मध्ये नंबरिंग करायचं नाही. मॅक्रो इज टोटली सेपरेट अँड मायक्रो इज अन totally separate. Then next, organoleptic characters of a acinoid root. Color of acinoid root is a dark brown color as shown in a image. जे आता आपण इमेज बघितली त्याच्यामध्ये बघितला कलर सगळ्यांनी कसा आहे acinoid root चा कलर, इट इज अ डार्क ब्राऊन कलर. ओके. आणि तो जो रूट आहे ते फ्रेशली सेपरेट केलेले रूट आहे, त्यामुळे जरा स्लाइटली त्याचा येलोइश कलर दिसतोय, येलोइश किंवा ब्राऊन कलर दिसतोय, थोडा डार्क ब्राऊन दिसत नाही. आफ्टर ड्राईंग इट कॅन बी बिकम अ डार्क ब्राऊन. त्याचा जो कलर आहे आफ्टर ड्राय केल्यानंतर त्याचा कलर होतोय डार्क ब्राऊन इन अ कलर बघा. फर्स्टली डार्क ब्राऊन, देन ओडर इट हॅव्हिंग अ स्लाइट कॅरेक्टरिस्टिक ओडर. ह्याला काय, इट हॅव्हिंग अ स्लाइट ओडर. अँड देन नेक्स्ट taste is a sweet, then first followed by the tingling and numbness. First it is taste कशी त्याची स्वीट आहे, स्वीट नंतर नेक्स्टली they can be firstly followed by the tingling and numbness. मीन्स काय करतं, टिंगलिंग सेन्सेशन काय करतं ते प्रोड्यूस करतं. टिंगलिंग सेन्सेशन मीन्स चरचरणे टाईप म्हणतो आपण त्याला. टिंगलिंग सेन्सेशन प्रोड्यूस करतं. आफ्टर टिंगलिंग दे कॅन प्रोड्यूस द नमनेस ऑफ द स्किन. मीन्स काय होतं, स्किन किंवा ज्या ठिकाणी टंगचा जो पार्ट आहे, ज्या ठिकाणी आपण त्या ड्रगची टेस्ट बघतो त्या स्पेसिफिक एरिया मधले लॉस ऑफ सेन्सेशन मीन्स ऍज लाईक अनेस्थेशिया सारखा इफेक्ट ते कॅन प्रोड्यूस ऍट देअर प्लेस किंवा ऍट दॅट पार्ट ऑफ द टंग. त्या टंगच्या तेवढा जो पार्ट आहे तेवढ्यावरती काय करतं, तर त्या ऍज लाईक अनेस्थेटिक इफेक्ट ते काय करतं, प्रोड्यूस करतं. विच इज नोन एज टिंगलिंग सेन्सेशन. आफ्टर दॅट दे कॅन फॉलोड बाय द नमनेस ऑफ द tongue. Numbness means for short time they can reach or they can stop the sensation of the tongue. tongue चे जे काही सेन्सेशन आहेत ते काय करतात, फॉर शॉर्ट टाइम साठी ते स्टॉप होतात. मीन्स दे कॅन शो देअर ऍट अनेस्थेटिक इफेक्ट काय करतं, ऍट दॅट पार्ट वरती काय करतं ते अनेस्थेटिक इफेक्ट जो आहे ते शो करतं. दिस इज द टेस्ट. ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स काय आहेत, कलर डार्क ब्राऊन, ओडर इट हॅव्हिंग अ स्लाइट ओडर, taste it is firstly sweet, then first they can follow the tingling and numbness of the tongue. And here root plus त्याचे
जे काय हवंय तो याच्यामध्ये दिलेला आहे इमेज मध्ये. Then next important part is a chemical constituent present in a acinoid. Mostly first acinoid contains main chief active chemical constituent is an acnotine, and concentration of that content is an 8.4. त्याला कुणाला काय डाउट आहे का? एनी क्वेरी? Okay. Right. Nextly, chemical constituent present in a acnoid. Chiefly acnoid contains a main chief active chemical constituent is an acnotine, and concentration of that acnotine is nearly 0.4 to 8.8%. Underline करून ठेवायचं आहे सगळ्यांनी. Acnotine, which is a chief active chemical constituent present in a acnoid group. Then along with that, it also contains hypoacnotine, mesaconitine, acnonine, naphthalene. Naphthalene, it is a combination of an isoacnotine and a pseudoacnotine. Then it also contains nuoline, ephedrine, sparatrine, then picroconitine, acnotinic acid, itaconic acid, succinic acid, malonic acid, fat, starch, acnosine. Then it also contains 14 acetylcholine, acetylnuoline, then ocbucine A, senbucine A, and it contains senbucine A and C. Then it also contains mesaacnotine. Then acnotines are the diacyl esters of polyhydric amine alcohol, and they are extremely poisonous. Then the basic skeletal of acnoid is an alkaloid and consisted from the pentacyclic diterpene. Mostly बघा आता याच्यामध्ये काय तर नियरली इट इज अन अल्कोलॉइड. हा काय तर फर्स्टली इट इज अन अल्कोलॉइड. आता अल्कोलॉइड मीन्स काय हे सगळ्यांना ऑलरेडी माहित आहे. व्हॉट इज मीन बाय अल्कोलॉइड? What are the different tests for identification of alkaloids? आवाज येतोय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, madam. हा सांगा. व्हॉट इज मीन बाय अल्कलॉइड? काय असतं अल्कलॉइड मध्ये? Nitrogen compound. नायट्रोजनस कंपाऊंड असतात. ओके. डिफरंट टेस्ट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अन अल्कलॉइड. व्हॉट आर द डिफरंट टेस्ट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अन अल्कलॉइड? विसरलात का सगळे? ब्रॉन डॅगर टेस्ट. अजून Mayer test. मेयर्स टेस्ट. Mayor's ओके. test, dragon test, ड्रॅगन dragon test, ओके. Wagner test. Wagner test, Hager's test, Mayer's test, Dragon test, Brondegger test. These are the different tests for identification of alkaloids. त्याच्यात मध्ये ड्रॅगन ड्रॉप टेस्ट होती, मेयर्स टेस्ट होती, वॅगनर्स टेस्ट होती, हॅगर्स टेस्ट होती. अजून एक कोणती राहिली? Balji. बालजेट. Killer's These are killing used test. for identification of Killer test. these are used for killer test. This is for alkaloid. No, ma'am. No. कशासाठी केली जाते किलर किलानी टेस्ट? Glycosyl. त्या डिफरंट टेस्ट तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे. तर डिफरंट टेस्ट जे आहेत त्या वेगवेगळ्या. आपण फर्स्टली अल्कोलॉइड जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर आय थिंक 3rd or 4th, त्या चॅप्टर मध्ये यू हॅव ऑलरेडी स्टडीड व्हॉट इज मीन बाय अल्कोलॉइड अँड देअर आयडेंटिफिकेशन टेस्ट जे आहेत त्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. त्या टेस्ट त्याच्यामध्ये कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट युज केलं जातं, त्या टेस्ट साठी कुठला रिएजंट युज केला जातो, आफ्टर दॅट त्याचं ऑब्झर्वेशन काय आहे आणि इन्फरन्स काय आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. फॉर अल्कोलॉइड डिटेक्शनच्या टेस्ट असतील आणि ग्लायकोसाइड साठीच्या टेस्ट असतील. त्याच्यानंतर मी प्रत्येक वेळेस मेन बेसिक टेस्ट सांगितलेल्या आहेत. गोल्ड बीटर स्किन टेस्ट कशासाठी युज केली जाते? ऐकलंय का गोल्ड बीटर स्किन टेस्ट नाव कधी याच्या अगोदर? No, ma'am. Yes, ma'am.
गोल्ड बिटर स्किन टेस्ट आर यूज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ टॅनिन्स. लिहून घ्यायचं सगळ्यांनी. Gold bitter skin test are used for identification of tannins. Then fees test. Have you heard about fees test? ऐकले का कधी नाव fees test? These tests are used for the identification of honey. Fees test. Then nextly, swelling index. ऐकलं का swelling index? Swelling index, these tests are used for identification of an isabgol. इसबगुल्ला. हे तर नाव ऐकले सगळ्यांनी. इसबगोल और इसबगुल्ला. Yes, madam. Okay. त्याच्या आयडेंटिफिकेशन मध्ये आपण स्वेलिंग फॅक्टर बघितला होता. Yes, ma'am. Yes or no? Yes. Yes, ma'am. Yes. Okay. Okay. For detection of an tropane alkaloid, which tests are used? For detection of a tropane alkaloid. Let it be. What is the example under the class of tropane alkaloid? Can anyone tell me the one name of tropane alkaloid? काय होतं ट्रोपेन अल्कलॉइडच्या अंडरचं एक्झाम्पल? धतुरा मेटल. धतुरा याच चॅप्टर मध्ये बघितलंय आपण. धतुरा मेटल, धतुरा त्याच्यामध्ये कोणती टेस्ट यूज केली जात होते? विटाली मोरिन टेस्ट. काही नाही, आपण घेत चाललोय पुढं, माग सगळे तुम्ही विसरत आलाय. विटाली मोरिन टेस्ट ऐकलंय का नाव? Yes, ma'am. Yes, ma'am. धतुराच्या अंडर ही टेस्ट परफॉर्म केली का आपण? Yes, ma'am. ओके. आणि धतुरा कोणत्या कॅटेगरीचा ड्रग आहे? फॅमिली सोलेनेसी आहे. इट इज करेक्ट. बट त्याचं एक्झाम्पल कोणत्या कॅटेगरीच्या अंडरचा ड्रग आहे धतुरा? इट इज अन ट्रोपेन अल्कलॉइड. कोणता आहे? इट इज अन ट्रोपेन अल्कलॉइड. ओके. ब्रॉन ड्रॅगर टेस्ट कशासाठी यूज केली जाते? Alkaloid. हा, कोणत्या ड्रगच्या अंडर ही स्टडी केली होती आपण ब्रॉन ड्रॅगर टेस्ट? सेन्ना. ओके. अँड देन मॉडिफाईड ब्रॉन ड्रॅगर टेस्ट आपण कशामध्ये यूज केली होती? ॲलो. त्या स्पेसिफिक टेस्ट ज्या आपण प्रत्येक वेळेस रिवाइज करतोय त्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, ते लिहून घ्यायचे कुठेतरी पेपरवरती, कारण हे कॉमनली विचारले जाणारे क्वेश्चन आहेत. ओके. हे बघा, chemical constituent present in acnoid. Acnoid mainly contains or chief active chemical constituent present in acnoid is an acnotine, which is nearly 0.4 to 0.8% present आहे. Then along with acnotine, it also contains hypoconitine, mesaconitine, acnonine, naphthalene. Naphthalene, it is a combination of an isoconitine and pseudo acnotine. Then it also contains nuoline, ephedrine, spartine, then precroconitine, acnotinic acid, itaconic acid, succinic acid, malonic acid, fat, starch, and acnosine. Then it also contains 14-acetine nuoline, then hogbucine A, senbucine A and C, then mesaconitine, then acnotines जे आहे त्याच्यामध्ये acnotines आहे, it can also one केमिकल नसते. त्यातले जे ॲक्नोटाइन्स आहेत विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ एन डायअसाइल इस्टर और पॉलीहेड्रिक अमाइनो अल्कलॉइड्स अँड विच इज एन एक्स्ट्रीमली पॉइझनस. तो ॲक्नोटाइन्स जो आहे विच इज एन एक्स्ट्रीमली पॉइझनस अँड धिस ॲक्नॉइड इट इज एन बेसिक अल्कलॉइड इन अ नेचर. त्याचं नेचर काय आहे? अल्कलॉइड्स अँड इट कंटेन अ पेंटासायक्लिक डायटर्पिन मॉइटी. याच्यामध्ये काय तर पेंटासायक्लिक डायटर्पिन मॉइटी याच्यामध्ये काय तर प्रेझेंट आहे. And this is the structure of acnotine and hypoconitine. हे दोन आहेत ते acnotine and hypoconitine चं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. Contains pentacyclic diterpene moiety. याच्यामध्ये काय तर pentacyclic diterpene moiety प्रेझेंट आहे.
This is the structure of actinolene and hypocontin. These are the chemical constituent present in a actinolene. Okay, up to this, if anyone having any query, any doubt? From boys side? No, ma'am. Okay, आता क्वेश्चन विचारते मी, आन्सर देता येतील. रोल नंबर 69. रोल नंबर 69, तोंडे भारत आहेत का लेक्चर मध्ये? Yes, ma'am. Okay. Tell me the biological source of acnoid. Which part are used in case of acnoid? Which part of the plant used in case of acnoid? फक्त येस मॅडम म्हणायचं नाही, क्वेश्चन विचारलेले आन्सर द्यायचे. Ma'am, biological source. Acnoid is dried root of Acnotium napalus lean collected from wild cultivated plant belong to family Raniculaceae. Raniculaceae. Okay. Next, roll number 56. Yes, ma'am. Which cheap active chemical constituent is present in a acnoid? Hypoconatin, mesaconitin, aconite. I am asking related to cheap active chemical constituent. जे मेन केमिकल कॉन्स्टिट्युएंट विचारले ते सोडून तुम्ही बाकीचे आन्सर सांगताय. चीप ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन acnoid root is acnotine. जे फर्स्टली दिले पर्सेंटेज दिले आपण, किती पर्सेंटेज? इज इट स्क्रीन इज विजिबल टू यू? 0.4% to 0.8%. ओके. काय ते केमिकल कॉन्स्टिट्युएंटचं नाव त्या? Acnoid. Acnotine. And which is a cheap active chemical constituent present in a acnoid root. Okay. Next, बघा. Next, the uses of an acnoid. Next काय? Next point आहे uses of a acnoid. Then it is used externally as a local analgesic in liniment and used to treat the neuralgia. मोस्टली हा काय तर एक्सटर्नली ऍज अ लोकल अनाल्जेसिक म्हणून युज केला जातो. अनाल्जेसिक मीन्स माहित आहे सगळ्यांना? व्हॉट इज मीन बाय अनाल्जेसिक? पेन कमी करणं, रिड्यूस पेन. Okay, they can reduce the pain. The agent which are used to reduce the pain, which is known as an analgesic. In your language, त्याला काय म्हटलं जातं? पेन किलर म्हणता तुम्ही. In your language, painkiller म्हणतो आपण. The agents or drug which can be used to reduce the pain, which is known as an analgesic agent. आणि याचा mostly for externally it can be used as an local analgesic. Local analgesic means काय तर specific area मध्ये जर पेन ऑकर होत असेल तर तो पेन रिड्यूस करण्यासाठी as an local analgesic म्हणून in a liniment form मध्ये तो काय येतो? तो आहे तो यूज केला जातो. लिनिमेंट सुटिक्स मध्ये झालंय का? व्हॉट इज मीन बाय लिनिमेंट? काय लिनिमेंट्स? कोणत्या टाईपचा डोसेज फॉर्म आहे तो? स्टेट काय असते लिनिमेंटची? लिनिमेंट हा वर्ड ऐकलाय का सगळ्यांनी? सुटिक्स मध्ये झालंय का? सुटिक्स फर्स्ट मध्ये क्रीम टाइप असतो. येस मॅम. ओके. क्रीम किंवा लोशन टाइप किंवा बाम टाइप असतो आणि तो मोस्टली इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय युझिंग युझिंग अ व्हेरियस टाइप ऑफ ऑइल. त्याच्यामध्ये ऑइल्स मोस्टली यूज केले जातात. क्रीम किंवा लोशन किंवा बाम टाइप ऍज लाईक असते विच इज अन अ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म अँड दे कॅन बी युज टू ट्रीट किंवा लाईक्स असतील किंवा अदर ह्याच्यामध्ये ते काय केले जातात? रबिंग. ते कसे यूज केले जातात? दे कॅन बी युज फॉर रबिंग द बॉडी किंवा बॉडीवरती त्याला रब करून ते यूज केले जातात. रब किंवा स्प्रे करून ते बॉडीवरती यूज केले जातात.
liniment. It is an a balm, lotion किंवा they can be specially prepared for rub into your skin and they can be become your skin smooth or your skin काय म्हणतात सूती स्किन ते काय करतात प्रोड्यूस करतात सूथिंग इफेक्ट ते काय they can produce the soothing effect on the skin and they can be used किंवा इट इज ऑल्सो नोन एज एन ऑइली लोशन पण म्हटलं जातं त्याला क्योंकि why it is called as an oily lotion because for the formation of they can be used various types of ऑइल त्याच्या फॉर्मेशन साठी मोस्टली ऑइल्स यूज केले जातात हेन्स इट इज नोन एज एन ऑइली लोशन आणि मोस्टली त्याचा एक स्मूथ स्मिअर दिला जातो अदरवाइज दे कॅन बी युज्ड बाय रबिंग ऑन अ स्किन ते स्किन वरती रब करून यूज केले जातात अदरवाइज काय केला जातो तर त्याचा स्मूथ स्मिअर दिला जातो स्किन वरती त्याला आपण लिनिमेंट म्हणतो इट इज अन सेमी सॉलिड लिक्विड प्रिपरेशन इन सम केसेस मध्ये लिक्विड पण मध्ये फॉर्म मध्ये पण हा लिनिमेंट ऑकर होतो बट मोस्टली दे कॅन बी युज्ड ऍज अ सेमी सॉलिड फॉर्म मध्ये आणि हा लिक्विड मध्ये पण आहे इन सम केसेस फक्त स्पेसिफिक कशा ह्याच्यात मध्ये तो लिक्विड मध्ये पण अवेलेबल आहे बट इट कॅन बी सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहे and it can be contains high concentration of an oil and it can be used by rubbing on the skin or they can give a smooth smear on the skin and हा जो ड्रग आहे आपला हा जो ड्रग आहे acnoid they can be used as a local analgesic in a liniment form to treat the neuralgia means a pain occur in a forehead and face त्याला आपण काय म्हणतो neuralgia intense pain can be occur in a forehead and face which is known as a neuralgia and for neuralgia treat करण्यासाठी they can be used as a local analgesic in a form of a liniment they can nextly it can also be used in a rheumatism condition what is mean by rheumatism I think हा वर्ड खूप वेळा रिपीट केलेला आहे rheumatism joint pain rheumatism मध्ये short मध्ये it is known as a joint pain in rheumatism condition किंवा if any case मध्ये एखाद्या पार्ट वरती बॉडीच्या पार्ट वरती इन्फ्लामेशन जर ऑकर झालं असेल for reduce that inflammation it can be used in a liniment form as a local analgesic म्हणून it can be first use of acnoid it can be used as a local analgesic in the form of liniment used to treat the first neuralgia means pain occur in a face and forehead then rheumatism means joint pain then it can be also used for to reduce the inflammation जे आहे ते reduce करण्यासाठी पण हा mostly use केला जातो then tincture of acnoid is an antipyretic in a small dosage जो tincture of acnoid जो आहे it can be used as an tincture of acnoid it can be used as an antipyretic means these are the agent which can be used to reduce the elevated body temperature they can be used to reduce the elevated body temperature which is known as an antipyretic in small doses मध्ये then tincture form means that in formation of a tincture it is an one type of a dosage form in that the medicines are made by dissolving into a अल्कोहोल मीन्स काय त्याच्यामध्ये काय तर अल्कोहोल मध्ये जे काही मेडिसिन्स असतील आपले जे काही ड्रग असतील दे कॅन बी डिझॉल्व्ड इन अ अल्कोहोल अँड दॅट टाइप ऑफ डोसेज फॉर्म इज नोन एज अन tincture dosage form tincture dosage form means a medicine made by dissolving in a drug or in a अल्कोहोल मध्ये जे काही ड्रग आहेत जे काही मेडिसिन्स आहेत ते काय केले जातात अल्कोहोल मध्ये डिझॉल्व्ह केले जातात आणि तो जो डोसेज फॉर्म आहे विच इज नोन एज अन टिंक्चर डोसेज फॉर्म त्याला काय म्हटलं जातं टिंक्चर डोसेज फॉर्म अँड दिस टिंक्चर डोसेज फॉर्म ऑफ एन acnoid इट कॅन बी युज्ड फॉर अ अँटीपायरेटिक इन अ स्मॉल डोसेस मध्ये ऍज अन अँटीपायरेटिक म्हणून हा टिंक्चर डोसेज फॉर्म मध्ये acnoid यूज केला जातो then acnotine in amount 2 to 3 mg it can be lead to the respiratory failure जे आपण बघितलं आता acnotines जो आहे which can be dangerous or very poisonous म्हटलं होतं आपण जर त्याचा त्याच्या स्मॉल डोसेस मध्ये दिले तर इट कॅन बी इफेक्टिव्ह इफ वी हॅव इन्क्रीजिंग देअर डोस इट कॅन बी प्रोड्यूस द व्हेरियस हार्मफुल इफेक्ट इन अवर बॉडी इन स्मॉल डोसेस इट कॅन बी accurate it can be act as a drug if we are increasing the dose of that drug it can be become a harmful or it produce a very poisonous effect in our
बॉडी. ते काय करतात आपल्या बॉडीवरती व्हेरी पॉयझनस इफेक्ट प्रोड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव युझिंग ॲक्नोटीन इन अ 2 to 3 mg, it can be lead to the respiratory failure, heart failure, which results into the death of that patient. If we have increasing the dose of acnoid, if we have used 2 to 3 mg of acnoid dose, it can be lead to the respiratory failure, heart failure, resulting into the death of the patient. This is a very poisonous. The drug used for the preparation of anti-neuralgic liniment. Anti-neuralgic liniment means neuralgia condition जे आहे, स्पेशली पेन ऑकर होतं फोरहेड अँड फेस वरती, त्याला आपण न्यूरालजिया म्हणतो. इन दॅट न्यूरालजिक कंडिशन मध्ये अँटी न्यूरालजिक म्हणून हा ड्रग यूज केला जातो. त्यात न्यूरालजिक पेन जो आहे तो रिड्यूस करण्यासाठी इन द फॉर्म ऑफ अ लिनिमेंट. दीज आर द युजेस ऑफ अ ॲक्नॉइड. ओके, युजेस समजले सगळ्यांना? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? Okay. And they are marketed. The marketed preparation of acnoid is one of the ingredient of preparation known as an JP Painkill oil. हे एक मार्केटेड प्रिपरेशन आहे. JP Painkill ऑइल, त्याचा हा की इन्ग्रेडियंट ॲक्नॉइट आहे. त्याच्यातला की इन्ग्रेडियंट जो आहे तो ॲक्नॉइट आहे. and this JP Painkill oil is prepared by the Jamuna Pharma. त्यांनी तो प्रिपेअर केलेला आहे. दिस द वन मार्केटेड प्रिपरेशन ऑफ एन ॲक्नॉइड. ओके, up to this, if anyone having any query? No, madam. No, ma'am. Okay. Then next drug is an ashwagandha. You have already heard about the ashwagandha. ऐकलंय का हा वर्ड कधी? Yes. Yes, madam. Okay. Next drug under the same category, that is the drugs acting on a nervous system, is an ashwagandha. Then nextly, synonym बघा ashwagandha, which is synonym of ashwagandha is an Withania root, ashwagandha cluster, winter cherry. These are the synonym of ashwagandha. Other synonym are also asgandh or Indian ginseng. Okay? First synonym of ashwagandha is an Withania root, ashwagandha clustered winter cherry, or asgandh or Indian ginseng. These are the some synonyms of an ashwagandha. Cat, firstly Withania root, then nextly ashwagandha, nextly clustered winter cherry, after that asgandh, and then nextly Indian ginseng. These are the some synonym of an ashwagandha. इंडियन जिन्सेन सगळ्यांनी राईट डाऊन करून घ्यायचं आहे सिनोनिम मध्ये, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. इंडियन जिन्सेन is a synonym of a dash dash drug. It is a synonym of an ashwagandha. Then nextly biological source. याच्यामध्ये पण सेमच बघा. It consists of the dried roots and stem bases of Withania somnifera, which belongs to the Solanaceae family. काय बघा याचे स्पेसिस? It consists of the dried roots and stem bases of Withania somnifera, which belongs to the family Solanaceae. फॅमिली कोणती आहे त्याची? Solanaceae फॅमिली आहे. स्पेसिस काय? बायोलॉजिकल सोर्स काय बघा? It consists of the dried roots and stem bases. Dried root as well as the stem bases of the Withania somnifera. Withania somnifera काय त्याची स्पेसिस आहे, and which belongs to the family Solanaceae. त्याची फॅमिली कोणती आहे? Belongs to the family Solanaceae. And then nextly geographical source. वर्ल्ड मध्ये हा कुठे कल्टिवेट केला जातो तर Withania. It is widely distributed from the southern Europe to India and Africa. Southern Europe part मध्ये आहे, along with that it can also be in India and South Africa. India आणि South Africa मध्ये पण हा मोस्टली कल्टिवेट केला जातो. Then nextly history of ashwagandha. The use of ashwagandha in Ayurvedic medicine extend back over 3000 to 4000 years in a teachings of esteemed rishi sagas म्हणतो आपण पुनर्वसु अत्रिया. आता बघा, मोस्टली आयुर्वेदामधला हा की इन्ग्रेडियंट होता. जे बरेचसे आयुर्वेदिक प्रिपरेशन होते किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन होते, त्या अगोदर होते ते बरेचसे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे आपण चरक संहिता, सुश्रुता संहिता जे बघितले, त्यांनी जे वेगवेगळे डोसेस फॉर्म तयार केलेले होते, वेगवेगळे जे मेडिसिनल प्लांट्स डेव्हलप केलेले होते, त्या प्लांट्स मध्ये पण हा की इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये होता. त्याच्यामधला हा इम्पॉर्टंट प्लांट होता.
अश्वगंधा. आणि याची हिस्ट्री नियरली मेडिसिन प्लांट त्याच्या पण अगोदरपासून स्टार्ट आहे. नियरली 3000 to 4000 इयर्स पासून ही स्टार्ट आहे. बिफोर द आयुर्वेदाच्या पण अगोदरपासून हा प्लांट डेव्हलप झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे ती जे ऋषी होते सेज पुनर्वसु अत्रिय नावाचे, त्यांनी काय केलेले तर त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती 3000 बॅक ऑफ इयर 3000 to 4000 इयर मध्ये नियरली त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे ते ऋषी होते सेज, किंवा आपण म्हणतो ऋषी और सेज म्हणतो आपण इन लँग्वेज, पुनर्वसु अत्रिया, त्यांनी त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे ते एक्सप्लेन केले होते. देन नेक्स्टली आयुर्वेदामध्ये पण हा बऱ्याच वेळा याची इन्फॉर्मेशन डिस्क्राईब केलेली आहे बाय जे सायंटिस्ट होते चरक संहिता आणि सुश्रुता संहिता. जे चरक होते आणि सुश्रुता होते त्यांनी पण ही इन्फॉर्मेशन जी आहे ती काय केलेली आहे यूज केली, किंवा त्याच्या रिलेटेड डिस्क्रिप्शन त्यांनी त्याच्यामध्ये ऍडिशन केलेले आहे. त्याच्यानंतर दे कॅन बी extol the tonic especially in emaciation in a people of all ages including babies, enhancing the reproductive function of both the men and women. त्याच्यामध्ये इमेसिएशन मध्ये यूज केले जाते मीन्स अबनॉर्मली थिन किंवा वीक किंवा एखाद्या पर्सन त्याची जी हेल्थ वीक असते किंवा कमी असते, इन दॅट केस मध्ये बऱ्याचशा ऑल एजेस पीपल्स असतील, ऑल एज पीपल असतील किंवा बेबीज असतील, त्याच्यामध्ये इमेसिएशन कंडिशन मध्ये हा यूज केला जातो. टॉनिक ऍज अ टॉनिक म्हणून. इमेसिएशन मीन्स काय वीक, एखाद्या पेशंटचे हेल्थ असते ते वीक असते किंवा अबनॉर्मल असते, किंवा एखादा इलनेस ते कॅन बी सफर फ्रॉम एनी इलनेस किंवा जे काय असेल, किंवा दे कॅन बी लॅक ऑफ फूड असेल, कमी फूड वगैरे घेतात त्या पेशंटला मध्ये ऍज अ टॉनिक म्हणून इमेसिएशन कंडिशन मध्ये हा यूज केला जातो. स्पेशली इन ऑल एजेस पीपल, जे ऑल एजेस पीपल असतील किंवा न्यूबॉर्न बेबीज असतील त्या केसमध्ये पण हा यूज केला जात होता अगोदर. Then it can be also enhance the reproductive function of the both men and women. And another use of that ashwagandha is it can be enhance the reproductive function of men and both men and women. These are the some history of ashwagandha. And then nextly cultivation and collection of ashwagandha. Then Withania somnifera are propagated by the division cutting of the seeds. मोस्टली आता याचं कल्टिवेशन कसं केलं जातं, फर्स्टली काय केले जातात तर त्याचे जे सीड्स आहेत ते सीड्स काय केले जातात सोन डाऊन केले जातात. जे मॉइस्ट सॉइल असेल त्या मॉइस्ट सॉइल मध्ये काय केले जातात बाय युझिंग सीड प्रोपोगेशन मेथड, म्हणजे स्प्रेड जो करतो आपण सीड जसे सीड प्रोपोगेशन मेथडचा यूज करून त्याचे सीड जे आहेत ते मॉइस्ट सॉइल मध्ये स्प्रेड केले जातात. आफ्टर स्प्रेडिंग दे कॅन जर्मिनेट विदिन 14 to 20 डेज मध्ये ते काय केले जातात जर्मिनेट होतात. अँड नियरली टेम्परेचर रिक्वायर इज 20 डिग्री सेंटीग्रेड. देन नेक्स्टली त्याच्यामध्ये काय नेक्स्टली बघा जर जे सीड्स आहेत त्याचं जर पूर्ली त्याचं प्लांट डेव्हलप झालं तर इफ दे कम्स इन अ कॉन्टॅक्ट टोटली, किंवा जे जास्त जर सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्याची बेस ग्रोथ होत नाही, त्यामुळे मोस्टली नियरली त्याला काय केलं जातं तर शेड असेल त्या टाइप मध्ये शेड असतील किंवा जे ग्रीन हाऊस टाइप जे आहेत त्याच्यामध्ये मोस्टली त्याची ग्रोथ केली जाते. त्याच्यानंतर फॉर देअर ग्रोथ इट कॅन बी रिक्वायर सँडी किंवा लोमी सॉइल असेल किंवा 1 part ऑफ अ सँड इज रिक्वायर. त्याच्यामध्ये लोमी सॉइल्स आहे त्याच्यामध्ये 2 parts ऑफ अ सँडी and 1 part of किंवा सँड किंवा 2 parts ऑफ लोमी किंवा त्याच्यात 1 part सँडी असला पाहिजे, म्हणजे मिक्स लोमी आणि सँडी सॉइलची रिक्वायर आहे. इफ द सॉइल जे आहे सँडी आणि लोमी सॉइल असेल तर त्याची ग्रोथ जी आहे ती बेटर होते. त्याच्यानंतर त्याच्या प्लांट जे आहे त्याच्या ग्रोथ साठी त्या सॉइलचं पीएच किती असला पाहिजे नियरली 7.5 to 8 जो पीएच आहे विच कॅन बी रिक्वायर फॉर देअर ग्रोथ. त्याच्यानंतर द प्लांट्स इज अलाउड टू ड्राय थ्रूली बिटवीन द waterings and they can be continuous. They must water causes the root rot and they plant fertilize once during a year. They can be balanced with a fertilizer. आता ह्याच्यामध्ये काय बघा हा वन्स इयर मध्ये वन्स मध्ये कल्टिवेट केला जातो. फर्स्ट पर्सन रिवाइज करते. फर्स्टली जे सीड्स आहेत ते सीड प्रोपोगेशन मेथडने स्प्रेड केले जातात. त्यासाठी काय तर मॉइस्ट सॉइल रिक्वायर आहे. त्या आफ्टर कल्टिवेशन त्याच्यासाठी काय तर नियरली पीएच सॉइलचा 7 to 8 असला पाहिजे. त्याच्यानंतर सॉइल रिक्वायर कसली असली पाहिजे मिक्स सॉइल असली पाहिजे. लोमी ऍज वेल ऍज अ सँडी सॉइल, हे या दोन्हीची मिक्स सॉइल ऍज वेल ऍज अ वेल ड्रेन्ड सॉइल असली पाहिजे.
आफ्टर द सीडलिंग किंवा आपण सीड प्रोपोगेशन मेथडने स्प्रेड केल्यानंतर विदिन 14 to 21 डेज मध्ये काय होतं, त्याचं जर्मिनेशन व्हायला स्टार्ट होते. आणि त्याच्यासाठी टेम्परेचर रिक्वायरमेंट आहे नियरली 20 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर रिक्वायर्ड आहे. आणि ते जे प्लांट आहे ते ग्रो करत असताना त्याच्यामध्ये काय तर मोस्टली त्याला ड्राय थ्रू म्हणजे काय तर त्याची प्रॉपर ग्रोथ नाही. इफ दे कम्स डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द सन, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्याची प्रॉपर ग्रोथ नाही. त्यामुळे ते शेडच्या याच्याखाली शेडिंग किंवा अदर याच्यामध्ये काय केलं जातं ते ऍड केले जाते किंवा त्याचे कल्टिवेशन केलं जातं. त्याच्यानंतर ते वियर मध्ये वन्स टाइम येतं आणि त्याच्या फर्दर ग्रोथ किंवा त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं, व्हेरियस टाइपचे फर्टिलायझर्स पण काय केले जातात, यूज केले जातात. आफ्टर द फुल्ली मॅच्युरेशन म्हणजे ते फुल्ली मॅच्युअर झाल्यानंतर ते प्लांट सेपरेट केले जातात. त्याच्यापासून त्याचे रूट सेपरेट केले जातात आणि ते रूट सेपरेट केले जातात. ते रूट जे आहेत ते पण शेड ड्राईंग किंवा सन ड्राईंगच्या अंडर वेल ड्राय केले जातात. जर ते रूट जर ड्राय केले नाही तर त्याचे रॉट्स होऊ शकतात. रॉट्स मीन्स काय म्हणतो आपण त्याला, त्याचे काय म्हणतो, कीड लागणे म्हणतो आपण त्या केसमध्ये. रॉट्स डेव्हलप होऊ शकतात. त्यामुळे ते रूट पण काय केले जातात, वेल ड्राय केले जातात. ते ड्राय केल्यानंतर नेक्स्टली त्याला पॅक कंटेनर मध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये एअर जाणार नाही या टाइपच्या कंटेनर मध्ये काय केलं जातं, त्याला स्टोअर केलं जातं. दिस इज द कल्टिवेशन अँड कलेक्शन मेथड फॉर अ अश्वगंधा. Then nextly organoleptic characters of a ashwagandha. The color of ashwagandha is a buff to gray yellow in a color stem. आता इथं इमेज बघितली, इथं पण इमेज दिसत आहेत अश्वगंधाचा कलर बफ टू ग्रे येलो इन अ कलर ऑफ द स्टेम. इथं सगळ्यांना दिसतोय त्याचा कलर विच इज अ बफ टू येलो इन अ कलर. अश्वगंधा इथं दिसते सगळ्यांना, इमेज दिसते सगळ्यांना. ओके, त्याचा कलर कसा आहे बघा, बफ टू येलो इन अ कलर. अदरवाइज इथं पण दिसते त्याचे जे लिव्स आहेत विच इज ना ग्रीन इन अ कलर किंवा जे त्याचे जर आपण बेसिस घेतले स्टेम बेसिस तर ते स्टेम बेसिसचा पण स्टार्टिंगचा कलर कसा असणार आहे, ग्रीन असणार आहे. स्टेम बेसिस जर इफ वी आर युजिंग अ स्टेम बेसिस, आपण याच्यामध्ये दोन्ही पण पार्ट यूज करतो, रूट एज वेल एज अ स्टेम बेसिस ऑफ अ विथानिया सोमनीफेरा विच बिलोंग्स टू द विच फॅमिली, सोलेनेसी फॅमिली. त्याची फॅमिली कोणती होती तर सोलेनेसी फॅमिली होती. आणि स्पेसिस कोणती होती, विथानिया सोमनीफेरा. आणि त्याच्यामध्ये आपण स्टेम बेसिस अलॉंग विथ दॅट स्टेम बेसिस वी हॅव युज्ड द अलॉंग विथ द रूट वी हॅव युज्ड स्टेम बेसिस. स्टेम बेसिस पण युज करतो, पण आता रूटचा कलर कसा आहे विच इज अ बफ टू ग्रे येलो इन अ कलर. जे रूट्स आहेत त्याचा रूटचा कलर आहे बफ टू ग्रे येलो इन अ कलर. स्टेमचा कलर आहे स्टेम बेसिस आर ग्रीन इन अ कलर. स्टेम बेसिस आर ग्रीन इन अ कलर. ओडर इट हॅव्हिंग अ स्ट्रॉंग ओडर. ओडर कशी आहे याची, इट हॅव्हिंग अ स्ट्रॉंग ओडर. देन टेस्ट इट हॅव्हिंग अ बिटर अँड म्युसिलिजिनियस टेस्ट. टेस्ट कशी आहे याची, बिटर अँड म्युसिलिजिनियस टेस्ट. त्याच्यानंतर पंजंट किंवा ऍसिडिक टेस्ट पण, इट कॅन ऑल्सो शो द पंजंट अँड ऍसिडिक टेस्ट. It can also be show the pungent and acidic taste. Then nextly साईज पण सांगितलेले त्या जे कट केले जातात, कोणत्या साईज मध्ये ते कट केले जातात. इमेज मध्ये दिसते सगळ्यांना, नियरली 10 to 17.50 सेंटीमीटर लेंथ असेल त्या लेंथ मध्ये ते कट केले जातात. आणि त्याची डायमीटर जी आहे ती नियरली 6 to 12 mm इन अ डायमीटर. त्याची डायमीटर कशी आहे ते 6 to 12 mm इन अ डायमीटर आहे. आणि शेप त्याचा कसा आहे, स्ट्रेट आहे, अनब्रांच्ड अँड कोनिकल. स्ट्रेट शेप कसा आहे त्याचा, स्ट्रेट आणि अनब्रांच्ड. त्याच्यावरती परत लॅटरल ब्रांचिंग नाहीये, ते कट करून टाकलं जातं. जर असेल तर त्याच्यावरती लॅटरल ब्रांचिंग. इट इज अन शेप त्याचा स्ट्रेट, अनब्रांच्ड अँड कोनिकल. त्याचा काय शेप आहे, स्ट्रेट अँड अनब्रांच्ड. ओके, दिस आर द ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स ऑफ अ अश्वगंधा. Nextly, microscopic characters of a ashwagandha. These are the TS of, this is the TS of an ashwagandha. What are the different parts of a TS? Firstly, it is an cork, then next cortex layer, then phloem, nextly cambium, then it is an vessels, then secondary xylem, then these are the straight two-lined biseriate जे दिसतात, which is an
medullary rays. Then nextly, this is the ground tissues. Then these are the starch grains, and this is a primary xylem. These are the some parts of an ashwagandha. I think in pharmacognosy practical you have studied detailed about ashwagandha. TS बघितला का याचा? Yes, ma'am. yes, ma'am. ओके. जर तुम्ही स्क्रीन वरती झूम करून बघितल्यानंतर पण टीएस तुम्हाला इझिली दिसतोय. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे त्याचा कॉर्क. आफ्टर द कॉर्क इट कंटेन्स कॉर्टेक्स, देन फोइलम, cambium, blood vessels, vessels, then secondary xylem, then medullary rays, ground tissue, starch, and primary xylem. These are the some parts of that ashwagandha TS, and that you can already studied in a pharmacognosy practical. केलत का स्टडी? आय थिंक यू हॅव परफॉर्म प्रॅक्टिकल जेव्हा चालू होते त्यावेळेस तुम्ही परफॉर्म केलेला आहे हा टीएस ऑफ अश्वगंधा. Yes, ma'am. केलंय ना? सेम जशी इमेज टीएस ची जर तुम्ही झूम करून बघितली तर ते इझिली आयडेंटिफाय होतीये, आणि जशी इमेज दिसते ऍज लाईक सेम तसाच टीएस मायक्रोस्कोप खाली दिसतो आपल्याला. फक्त इथं जरा हा जास्त झूम फोकस करून आपण हे ड्रॉ केलेला आहे. झूम करून बघितले सेम असाच याच कलर मध्ये, हेच कलर पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, त्याच कलर मध्ये तो टीएस दिसतो आपल्याला अंडर मायक्रोस्कोप खाली सेम. Okay, this is the microscopic characters of a ashwagandha. इथे ऑलरेडी दाखवलेलं आहे. Then next, chemical constituent present in a ashwagandha. Ashwagandha mainly contains nearly about 0.13 to 20% of an alkaloid. याच्यामध्ये काय तर it contains mainly 13 to 20.13 to 20% of an alkaloid. याच्यामध्ये काय it can be contained mainly, याच्यात मेन alkaloid present आहे. The Withania contains about 0.13 to 20% of an alkaloid. A name of that alkaloid is an cuscohygrine. इथं राहिलेला आहे तो वर्ड cuscohygrine, याच्यातला मेन alkaloid आहे. Then Withania, main constituent of a Withania is an somniferine, pseudo-withanine, tropine, pseudotropine, hygrine, isopheledrine, anaferine, anahygrine, steroid lactate. Firstly, Withania contains nearly 0.13 to 20% of an total alkaloid. Name of that alkaloid is an cuscohygrine. इथे डिस्क्राइब करायचं राहिलेलं आहे, सगळ्यांनी राईट डाऊन करून घ्यायचं आहे. cuscohygrine स्पेलिंग लिहून घेताय. CUSCOHYGRINE. 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 Withania contains nearly about 0.13 to 20% of an total alkaloid. Name of that alkaloid is an cuscohygrine. Along with that, it also contains main chemical constituent is an somniferine, pseudo-withanine, tropine, pseudotropine, hygrine, isophelandrine, anaferine, anahygrine, and steroid lactones. The leaves of Withania, it contains steroid lactone and commonly known as an withanolides. The leaves आहेत, leaves of Withania which contains steroid lactone, steroidal moiety. Name of that steroidal moiety, or we can commonly that steroidal moiety is also known as an withanolides. ती जी कॉमनली जी स्टेरॉइडल मॉइटी प्रेझेंट आहे त्याच्यात, त्या स्टेरॉइडल मॉइटी मध्ये काय कॉमनली विच इज नोन ऍज अन विथॅनोलाइड्स. त्या स्टेरॉइडल मॉइटीला काय म्हटलं जातं? विथॅनोलाइड्स म्हटलं जातं. त्या लिव्स ज्या आहेत त्या लिव्स मध्ये काय तर इट कॅन कंटेन्स द स्टेरॉइड लॅक्टोन.
आणि नेम ऑफ दॅट लॅक्टोन इज एन विथॅनोलाइड और कॉमनली दॅट लॅक्टोन पार्ट इज नोन ॲज एन विथॅनोलाइड्स. The chemical constituent present in a withania. The structure of withanolide D and withanolide F as shown in a image. हे काय तर दोन स्ट्रक्चर आहेत, विथॅनोलाइड डी आणि विथॅनोलाइड एफ चे जे स्ट्रक्चर आहेत. ओके, अप टू दिस इफ एनीवन हॅव्हिंग एनी क्वेरी. काय डाऊट आहेत का कुणाला? No, ma'am. Okay. Then No, ma'am. second part of an ashwagandha is an uses of an ashwagandha. Firstly, ashwagandha is used as an hypotensive and depressant. Firstly, it can be used as an hypotensive. Hypo means lower, tensive means tension. Hypertension जे आहे ते they can reduce करण्यासाठी आपण काय करतो तर मोस्टली as an hypotensive म्हणून अश्वगंधाचा यूज केला जातो. हे युजेस सगळ्यांनी राईट डाऊन करून घ्यायचे आहेत कारण मी स्लाइड मध्ये ते एक्सप्लेन केलेले आहेत, एक्स्ट्राचे सांगते. अश्वगंधा इज युज्ड ॲज अन हायपोटेन्सिव्ह अँड इट कॅन बी ऑल्सो युज्ड ॲज अन डिप्रेसंट. हा डिप्रेसंट म्हणून पण यूज केला जातो. Then it can be also used as an antispasmodic. They can be relieve the spasm of muscles. First use, ashwagandha is used as an hypotensive and depressant. Second use, ashwagandha is used as an antispasmodic. Then next third use, ashwagandha is used as an antihelmintic. Antihelminthics mean they can be used to treat the various types of helminth infections. Helminth disease. Helminth means it is one type of microbes. त्याच्यामध्ये काय येतात सिस्टोड्स, निमॅटोड, ट्रिमॅटोड्स. त्याच्यामध्ये येतात राऊंड वॉर्म, हुक वॉर्म, पिन वॉर्म, थ्रेड वॉर्म. या डिफरंट टाइपचे वॉर्म्स दे कॅन कम्स अंडर द हेल्मिन्स. हेल्मिन्सच्या अंडर येतात हे. आणि त्या टाइपचे जे हेल्मिन्स आहे त्याचं इन्फेक्शन झालं असेल इन दॅट केस इट कॅन बी ऑल्सो यूज ॲज अन अँटी हेल्मेंटिक. देन नेक्स्टली it has show their action on a smooth muscle, hence it can be used in a asthma condition. It can be also show their action on a smooth muscle. Smooth muscle वरती हा जो स्पाझम मध्ये रिलीफ केला तर रिलॅक्सेशन ऑफ स्मूथ मसल करण्यासाठी हा मोस्टली यूज केला जातो. If any person which having a asthmatic condition, in that asthmatic condition it can be used to किंवा जे मसल्स आहेत ते रिलॅक्स करण्यासाठी. इन दॅट केस वरती हा मोस्टली अस्थमा कंडिशन मध्ये पण हा यूज केला जातो. देन अनदर यूज, इट इज यूज ॲज अन टॉनिक, जे आपण आयुर्वेदामध्ये बघितलं होतं. कोणत्या कंडिशन मध्ये यूज केला जातो तर इमॅसिएशन कंडिशन मध्ये, जे ऑल एजेस पीपल्स असतील किंवा बेबीज असतील त्याच्यामध्ये ऍज अ टॉनिक म्हणून हा यूज केला जातो. Then it has an anti-tumor drug. It can be also show the anti-tumor activity. हा anti-tumor activity पण हा शो करतो. ट्युमर कॅन्सरस ग्रोथ ऑफ द सेल्स म्हणतो आपण त्याला. ट्युमर ते बिनाइन असतील किंवा मॅलिग्नंट असतील त्या ट्युमर्स मध्ये पण हा मोस्टली ऍज अन अँटी ट्युमर ऍक्टिव्हिटी पण स्मॉल कॉन्सन्ट्रेशन मध्ये पण हा शो करतो अँटी ट्युमर ऍक्टिव्हिटी. आणि हे झाले कॉमन युजेस. त्याच्यानंतर अनदर युजेस काय आहेत बघा. तर याच्यामध्ये काय केलं जातं तर त्याचे ऑल पार्ट्स यूज केले जातात. तर ह्या विथानया म्हणजे हा अश्वगंधाचे including root, bark, leaves, fruit, seeds, all are used in a tree nervous disorder. जे नर्वस सिस्टीम रिलेटेड जे काही ऑल टाइपचे डिसऑर्डर्स आहेत ते ट्रीट करण्यासाठी त्याचे हे डिफरंट पार्ट्स यूज केले जातात टू ट्रीट द नर्वस डिसऑर्डर. Then it can be also used in intestinal infection and leprosy. Intestinal infection म्हणजे त्याच्यामध्ये हेल्मिंथ डिसीज. हेल्मिंथनं जर एखादा किंवा हेल्मिंथ इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यामध्ये काय आता हेल्मिंथ मध्ये सिस्टोड, ट्रिमॅटोड, निमॅटोड्स म्हटले जातं. आता हेल्मिन्स काय करतात तर ते कॅन स्टिक टू दवर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट. म्हणजे काय आपले कंटामिनेटेड फूड असेल किंवा वॉटर असेल, अलॉंग विथ दॅट कंटामिनेटेड फूड अँड वॉटर दे कॅन एंटर इन टू अवर बॉडी अँड दे कॅन स्टिक टू अवर gastrointestinal tract and they can suck our blood from that gastrointestinal tract. त्याच्यापासून ते काय करतात ब्लड सक करतात and which can develop they can spread to the over intestine. त्याच्यामध्ये ते स्प्रेड होतात आणि ते काय करतात ब्लड सक करतात. मग त्याचा आपल्या बॉडीवरती व्हेरियसचे इफेक्ट सीन होऊन येतात. मग त्या टाइपचे इंटेस्टायनल इन्फेक्शन म्हणजे हेल्मिंथ जे आहे त्याचं इन्फेक्शन केलं असेल
In that case, it can be also used in intestinal infection. Then it can also used in a leprosy condition. Leprosy, it is a mycobacterial disease caused due to the Mycobacterium leprae. For their treatment, synthetic drug used as an sulfone category. Under that example is an dapsone and solapsone. हे दोन ड्रग काय केले जातात तर हे सिंथेटिक ड्रग आहेत. आणि फॉर नॅचरल ड्रग म्हणून हा अश्वगंधा यूज केला जातो. लेप्रसी मध्ये इन मराठी इट इज कॉल्ड एज अ कुष्ठरोग. ऐकलंय का नाव सगळ्यांनी? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. It is an mycobacterial disease caused due to the microorganism Mycobacterium leprae. त्याच्यामुळे हा काय होतो? कॉज होतो. Which results into the scaly patches on the skin, red rashes on the skin, or various allergic reactions seen on a skin. त्याला आपण leprosy म्हणतो. फॉर देअर ट्रीटमेंट सिंथेटिक ड्रग यूज केले जातात अंडर सल्फोन कॅटेगरी. डॅप्सोन आणि सोलॅप्सोन हे दोन सिंथेटिक ड्रग पण मोस्टली यूज केले जातात. बट नॅचरल ड्रग आर यूज इज ना अश्वगंधा फॉर ट्रीटमेंट ऑफ अ लेप्रसी. Then ashwagandha is one of the most widespread tranquilizer used in India. इंडियामध्ये हा मोस्टली वाइडस्प्रेड ट्रँक्युलायझर म्हणून यूज केला जातो. ट्रँक्युलायझर मीन्स दीज आर द एजंट दे कॅन बी मेंटेन द ट्रँक्युलिटी ऑफ द पेशंट. ट्रँक्युलिटी मीन्स त्या पेशंटला काम करणं किंवा कीप क्वाइट म्हणतो आपण त्याला. त्या पेशंटला शांत करण्यासाठी हा मोस्टली यूज केला जातो. मोस्टली दिस ट्रँक्युलायझिंग एजंट आर यूज इन अँझायटी. अँझायटी मीन्स फिलिंग ऑफ अ फिअर म्हणतो आपण, उगाचच भीती वाटणे. अँझायटी, टेन्शन, ॲजिटेशन कंडिशन असेल किंवा डिस्टर्ब्ड स्टेट ऑफ माइंड असेल, इन दॅट केस दे आर यूज ॲज अन अ ट्रँक्युलायझर इन इंडिया. इंडियामध्ये मोस्टली आहे विच इज यूज ॲज अन अ ट्रँक्युलायझर. म्हणजे एखाद्या पेशंट आहे त्याच्या माइंडची कंडिशन डिस्टर्ब्ड स्टेट ऑफ माइंड असेल किंवा ॲजिटेशन असेल प्रोड्यूस होत असेल किंवा दे कॅन सफरिंग फ्रॉम अँझायटी, त्या केसमध्ये टू मेंटेन द ट्रँक्युलिटी ऑफ द पेशंट दीज आर युज ॲज अन ट्रँक्युलायझिंग एजंट. म्हणजे त्या पेशंटला कीप काम करण्यासाठी मोस्टली म्हणजे त्या पेशंटला क्वाइट करण्यासाठी त्यांना नॉर्मल स्टेजवरती आणण्यासाठी हा ॲज अन ट्रँक्युलायझिंग एजंट म्हणून यूज केला जातो इन इंडियामध्ये ओनली. दे इट कॅन बी ऑल्सो सिमिलर इफेक्ट शोन इन चायनामध्ये पण हा सिमिलर पर्पज साठी यूज केला जातो. आणि त्याला पण चायनाला पण चायनीज जिन्संग पण म्हटलं जातं. जसं आपण इंडियन जिन्संग इज वन ऑफ द सिनोनिम ऑफ एन अश्वगंधा. जिन्सिंग ऑफ इन चायना सिमिलर इम्पॉर्टन्स देतात. चायनामध्ये पण त्याचे सिमिलर यूज आहेत. देन इट ऍक्ट्स मेनली ऑन रिप्रोडक्टिव्ह अँड नर्वस सिस्टीम. हा मोस्टली नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट होतो ऍज वेल ऍज इट कॅन बी ऍक्ट ऑन अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. दे कॅन बी मोस्टली आपण ज्यात बघितलं होतं ते हिस्ट्रीमध्ये they can be used to as a reproductive effect show reproductive effect show करते. त्यामध्ये मोस्टली बोथ मेन्स अँड वुमन्स मध्ये हा मोस्टली जो आयुर्वेदामध्ये पण यूज केला जात होता त्याच्यामध्ये पण तो यूज करतो. देन नेक्स्टली नर्वस सिस्टीम रिलेटेड जे अदर डिसीज असतील त्याच्यामध्ये पण हा यूज केला जातो. and it can be show the it can be show the regenerative effect on a body. Means a regenerative effect on body means they can give the energy or restore the youthful appearance म्हणतो आपण त्याला. They can be energetic. त्या पर्सनला एनर्जेटिक बनवण्यासाठी they can be used as a regenerative effect on the body. Regenerative effect पण ते बॉडीवरती प्रोड्यूस करतात. and it can be used to improve the vitality आफ्टर अँड एड रिकव्हरी आफ्टर द क्रोनिक इलनेस. एखादा क्रोनिक डिसीज झाला आहे लॉंग टाइम स्टेजसाठी जर एखादा डिसीज झाला तर त्या केसमध्ये त्या पेशंटला विटॅलिटी प्रोड्यूस करण्यासाठी मीन्स बिंग अ स्ट्रॉंग किंवा ऍक्टिव्ह बनवण्यासाठी. विटॅलिटी मीन्स बिंग अ स्ट्रॉंग किंवा ऍक्टिव्ह म्हणतो. ते करण्यासाठी हा क्रोनिक इलनेस मध्ये हा रिकव्हरी एड म्हणून पण यूज केला जातो. एखादा क्रोनिक इलनेस म्हणजे एखादा पर्सनला खूप दिवस झाले एखादा डिसीज झालेला आहे आणि त्याच्यातून तो पर्सन जर बरा होत असेल तर ऍट दॅट केस मध्ये ऍज अन अ विटॅलिटी मीन दे कॅन यूज एनर्जी और रिस्टोर द एनर्जी ऑफ दॅट पेशंट किंवा त्या पेशंटला ऍक्टिव्ह किंवा त्या पेशंटला स्ट्रॉंग बनवण्यासाठी हा मोस्टली रिकव्हरी एड म्हणून पण यूज केला जातो एखाद्या क्रोनिक इलनेस मध्ये. Then it can also use it to treat the nervous exhaustion means a disturbed state of a mind. Then it can be also used in a debility. Debility means physical weakness म्हणतो आपण त्याला. एखादा इलनेस झाला आहे त्याच्यामुळे जर फिजिकल विकनेस झाला असेल इन दॅट केस मध्ये. देन नेक्स्टली यूज आहे त्याचा इन्सोमनिया कंडिशन मध्ये. इन्सोमनिया मीन्स स्लीप डिस्टर्बन्स.
देन वेस्टिंग डिसीज किंवा अदर डिसीज असतील किंवा एखादा ह्याच्यामध्ये इनफर्टिलिटी केसेस असेल किंवा स्क्लेरोसिस डेव्हलप असेल. स्क्लेरोसिस मीन्स हार्डनिंग ऑफ द टिश्यू, आणि त्या केसमध्ये पण हा यूज केला जातो. तर काय ते हे सम युजेस आहेत त्याचे. अरे वेट, युजेस काय आहेत बघा. फर्स्ट फर्टिलिटी असेल, त्याच्यानंतर वेस्टिंग डिसीज असतील किंवा फेल्युअर टू द थ्राइव्ह इन अ चिल्ड्रन, म्हणजे एखादा पर्सन जे चिल्ड्रन आहेत त्यांची ग्रोथ होत नाही, दे कॅनॉट डेव्हलप वेल्ली, म्हणजे एखादा पर्सन किंवा जे चिल्ड्रन आहेत त्यांची ग्रोथ प्रॉपरली होत नसेल तर फेल्युअर ऑफ अ थ्राइव्ह इन अ चिल्ड्रन, त्या केसमध्ये पण हा यूज केला जातो. देन इनफर्टिलिटी असेल किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस, स्क्लेरोसिस मीन्स हार्डनिंग ऑफ द टिश्यू, इन दॅट केसमध्ये पण हा यूज केला जातो. त्याच्यानंतर इट कॅन ऑल्सो बी अप्लाइड ऍज अ पोल्टाइज टू बॉइल्स, म्हणजे पोल्टाइज फॉर्म मध्ये पण हा बॉइल्स मध्ये युज केला जातो. बॉइल्स मीन्स काय होतं, इयर जे आहे त्याच्या अराउंड काय होतात, हार्ड बम्स तयार होतात इयरच्या अराउंड, मग त्या केसमध्ये पोल्टाइज फॉर्म मध्ये हा युज केला जातो. पोल्टाइज फॉर्म मध्ये मीन्स हा ड्रग एखाद्या क्लोथ मध्ये बाइंड केला जातो, त्याला थोडस वॉर्म केलं जातं, गरम करून क्लोथ मध्ये बाइंड केला जातो आणि तो फॉर अ शेकिंग पर्पज साठी म्हणतो आपण, जसं शेक देण्यासाठी म्हणतो, त्याच्यामध्ये हा पोल्टाइज फॉर्म मध्ये बॉइल्स इन अ इयर प्रोड्यूस झाले असेल तर, किंवा एखादा स्वेलिंग झाले असेल तर त्या केसमध्ये पण हा पोल्टाइज फॉर्म मध्ये युज केला जातो. देन विथानिया इज कन्सिडर्ड ॲज अन अडॅप्टोजेन अल्सो युज्ड इन अ नंबर ऑफ डिसीज. हा अडॅप्टोजेन म्हणून पण युज केला जातो, म्हणजे नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स युज्ड फॉर द रिड्यूस द स्ट्रेस ऑफ अ बॉडीचं स्ट्रेस म्हणतो आपण, किंवा एखादा डिसीज रिड्यूस करण्यासाठी मोस्टली हा युज केला जातो, किंवा बॉडीवर स्ट्रेस असेल ते रिड्यूस करण्यासाठी हा युज केला जातो. दीज आर द युजेस ऑफ अ अश्वगंधा. खूप युजेस आहेत त्याचे. कोणकोणते युजेस आहेत, फर्स्ट सगळ्यांनी राईट डाऊन करून घेतलेत का युजेस? Yes, ma'am. युजेस लिहिली. Yes, वन्स ma'am. अगेन मी रिवाइज करते. फर्स्टली इट इज युज्ड ॲज अन हायपोटेन्सिव्ह अँड डिप्रेशन, देन अँटीस्पास्मोडिक, देन अँथेल्मेंटिक, नेक्स्टली अस्थमा कंडिशन मध्ये युज केला जातो, देन टॉनिक, देन अँटी ट्युमर, नेक्स्टली नर्वस सिस्टम डिसऑर्डर, इंटेस्टाइनल इन्फेक्शन, लेप्रसी, tranquilizer. Then nextly it is used in reproductive and nervous system related disorders. Then it having a regenerative effect पण show करता. Then it can improve the vitality and aid recovery after the chronic illness. Then it can be used to treat the nervous exhaustion, then debility, insomnia, wasting disease, and it also used in a failure to the thrive in a children. Then it can be also show their importance in a infertility, multiple sclerosis, and externally it can be applied on in a poultice form, in a boils, in ear swelling, or other painful parts. These are the some uses of a अश्वगंधा. युजेस खूप आहेत आणि बऱ्याच वेळा याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर सम मार्केटेड प्रिपरेशन आर ऑल्सो मेन्शन हिअर. इंग्रेडियंट ऑफ प्रिपरेशन आपण नोन एज अन अबाना, जेराफोर्टा, मेंटाट सिरप, रिओस्टो, टेंटेक्सपोर्ट, अँटी स्ट्रेस मसाज ऑइल, नरिशिंग बेबी ऑइल, नरिशिंग स्किन क्रीम, एनोक्सुकेअर, गॅलॅक्टिन वेट, जेरीफोर्ट एक्वा, जेरीफोर्ट वेट, इम्युनॉल, स्पेरमन फोर्ट वेट, टेंटक फोर्ट वेट, अश्वगंधा टॅबलेट, हिमालय ड्रग कंपनीने प्रिपेअर केलेलं अश्वगंधा टॅबलेट. देन बालरिष्ठा, बैद्यनाथचं बालरिष्ठा माहित असेल सगळ्यांना, मोस्टली दिस इज युज्ड फॉर द बेबी. बालरिष्ठा बैद्यनाथने प्रिपेअर केलेलं. देन अश्वगंधा टॅबलेट बाप्स अमृतने प्रिपेअर केलेले. सम मार्केटेड, रिसेंटली मार्केटेड प्रिपरेशन दे आर ऑल्सो इन्क्लुडेड हिअर. Okay. Up to this, anyone having any query? आहेत का कोणाला काही query? No, ma'am. Okay. Then 3 drugs are remaining in same categories and first ephedra, then opium, then nextly cannabis. After the cannabis, nux vomica. 4 drugs. First ephedra, opium,
कॅनाबिस, नक्सोमिका. 4 ड्रग आर रिमेनिंग सेम कॅटेगरी. घ्यायचे आहेत का? Yes, madam. Yes, ma'am. Okay. Wait a minute. Okay. Next drug is an ephedra. Nextly, synonym of an ephedra is an mahung or ephedra stem. काय बघा, next drug under the same category, drugs acting on a nervous system is an number 6 drug is an ephedra. Synonym of an ephedra is an mahung or ephedra stem. Synonym काय त्याचा बघा, mahung or ephedra stem. The nextly biological source of ephedra is an ephedra consists of the dried young stem of the Ephedra gerardiana in India, Ephedra nebrodensis or Ephedra sinica or Ephedra equisetina. These are the some synonyms of an ephedra. Baga, firstly biological source, ephedra consists of a dried young stem. Ephedra consists of a dried young stem of the plant Ephedra gerardiana, Ephedra nebrodensis, Ephedra sinica, Ephedra equisetina. These are the some species of an ephedra which belongs to the family Epidraceae or Geneticiae. Geneticiae ही काय त्याची फॅमिली आहे. Geneticiae or Epidraceae. You can रिमेंबर दॅट इफिड्रेसिए. फक्त तुम्ही इफिड्रेसिए लक्षात ठेवा, कारण अकॉर्डिंग टू इफिड्रा त्याची फॅमिली इफिड्रेसिए हे इझिली लक्षात ठेवू शकता. त्यामुळे बघा, फर्स्टली सिनोनिम काय त्याचे, माहुंग और इफिड्रा स्टेम. नेक्स्टली बायोलॉजिकल सोर्स, इफिड्रा कंसिस्ट ऑफ dried young stem of the Ephedra gerardiana, Ephedra nebrodensis, Ephedra sinica, Ephedra equisetina, and which belongs to the family Epidraceae. फॅमिली कोणती आहे त्याची, Epidraceae फॅमिली आहे. Then geographical source, it can be found in China, Pakistan, Australia, Kenya, Spain, Yugoslavia, northwest part of India. त्याच्यामुळे ही मोस्टली फाउंड होते. Then next इमेज दिसते सगळ्यांना. Yes, madam. इथे दिसते इमेज. Next, cultivation. Before that, cultivation and collection method preparation of ephedra. The altitude ephedra is grown on up to altitude up to 2,500 to 2,000 meter, and these seeds are dried or they can be used. Seedling is done by propagation by the seed. Seeds the propagation method ने ते ड्रिल केले जातात. Layers of a division of root stalks. त्याच्यामध्ये काय केले जातात, 2 लेयर्स म्हणून त्याच्यामध्ये स्प्रेड करून ते काय केले जातात, जे काय सीड्स आहेत ते प्रोपगेट केले जातात. द सीड्स आर सोन इन अर्ली स्प्रिंग. स्प्रिंगच्या बिफोर ते काय स्टोर केले जातात, आणि जे स्पेसिंग आहे ते प्रोपगेशन मेथडने सीड स्प्रे केल्यानंतर ते परत काय केले जातात, सेपरेट केले जातात, आणि ते फक्त परत काय केलं जातं, त्याचं परत एकदा सोईंग केलं जातं. त्याच्यामध्ये ते सीड्स म्हणजे ऍज लाईक ओनियन. जसं ओनियनचं आपण कसं करतो, स्टार्टिंगला सीड जे आहे ते स्प्रेड करतो, मग त्याचे छोटे छोटे प्लांट ते आपण सेपरेट करतो, आणि परत ते प्लांट आपण परत अजून एकदा लावतो. ऍज लाईक सेम त्याचं पण हा जो इफिड्रा आहे त्याचे पण कल्टिवेशन केलं जातं. आणि 2 प्लांट मधला डिस्टन्स आहे नियरली 5 सेंटीमीटर स्पेसिंग ठेवलं जातं. 2 प्लांट्स आणि 1 मीटर बिटवीन द 2 रोज. 2 रोज मधलं 1 मीटर डिस्टन्स आणि 2 प्लांट मधलं डिस्टन्स 5 सेंटीमीटर ठेवलं जातं. आणि 4 years प्लांट आर कलेक्टेड अँड एक्स्ट्रॅक्टेड फॉर द अल्कोलॉइड. आफ्टर 4 year ग्रोथ म्हणजे 4 years झाल्यानंतर नेक्स्टली ते प्लांट आहेत ते काय केले जातात, कलेक्ट केले जातात, आणि नेक्स्टली दे आर युज फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ एन अल्कोलॉइड्स. आणि मोस्टली अल्कोलॉइड कंटेंट मॅक्झिमम इन अँटम सीझन. मग त्या अँटम सीझन जो आहे तो त्या सीझन मध्ये तो प्लांट जो आहे तो कलेक्ट केला जातो, आणि त्यावेळेस त्या अँटम सीझन मधला तो प्लांट कलेक्ट केला जातो, आणि त्या प्लांटचा कलर विच मस्ट बी डार्क इन अ कलर. डार्क कलर असला पाहिजे. आणि तो प्लांट सेपरेट केला, त्याच्यानंतर ते ट्विक्स जे आहेत ते सेपरेट केलेले त्याचे
पार्ट्स आहेत आपण काय करतो त्याचा यंग स्टेम युज करतो ते स्टेम इज नोन एज अन ट्विग म्हणतो आपण दे कॅन बी ड्रायड अंडर अ सन तो काय केला जातं सन ड्राईंग केलं जातं त्याचा कल्टिवेशन कलेक्शन मेथड ऑफ इफिड्रा. Then nextly morphological characters of Ephedra. Ephedra it is a gymnospermous plant flowering which bear flowering. Next त्याचा कलर बघा which is a greenish yellow in a color. कलर कसा आहे त्याचा it can be greenish yellow in a color. Then after drying जो फ्रेश असतो त्यावेळेस त्याचा कलर कसा असतो ग्रीन कलर असतो. आफ्टर ड्राइंग ऑफ दॅट यंग स्टेम दे कॅन बी बिकम अ ग्रीनिश येलो इन अ कलर. Then next odor it having aromatic and a pine like odor. जसं पाईनचा प्लांट माहित असेल सगळ्यांना पाईन वृक्ष ऐकले का ना कधी. Yes, ma'am. Okay, as like that it having a aromatic and pine like odor. Taste it having an astringent taste which is an astringent in a taste. Astringent means which can produce a contraction of the skin or which may produce a precipitation of proteins. Then size त्याची स्टेम आहे त्याची साइज किती आहे बघा नियरली 30 to 35 सेंटीमीटर इन अ लेंथ अँड 5 to 5 mm इन अ डायमीटर. तेवढ्या साइज मध्ये ते कट करून मार्केटसाठी सेंड केले जातात. नियरली 30 to 35 सेंटीमीटर इन अ लेंथ अँड 5 mm इन अ डायमीटर. शेप कसा आहे त्याचा सिलेंड्रिकल शेप आहे इलॉंगेटेड आहे विथ वेल मार्क्ड अँड नोड्स अँड इंटरनोड्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये काय तर नोड्स आणि इंटरनोड्स ऑल्सो प्रेझेंट. थिंक इथं दिसतोय का ह्याच्यामध्ये हा एक इफिड्राचा हर्ब आहे. हे जे दिसतात त्या प्लांट्सचा आहे त्याचा स्टेम बॅक आहे त्याची साईज नियरली 30 to 35 सेंटीमीटर मध्ये ते कट केले जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5 mm त्याची डायमीटर असते 5 mm डायमीटर आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये त्या प्लांट्स मध्ये त्या स्टेम मध्ये काय विच कंटेनिंग अ नोड्स अँड इंटरनोड्स दे कंटेनिंग अ नोड्स अँड इंटरनोड्स ऑल्सो. इथं पण इमेज मध्ये दिसतो हा ग्रीन प्लांट आहे फ्रेश प्लांट आहे आणि याच्यामध्ये पण हे दाखवलेलं आहे झूम करून झूम आउट. Then nextly chemical constituent present in a Ephedra. Ephedra nearly contains about 1 to 1.5% of a total alkaloids. Ephedra mainly contains about 1 to 1.5% of a total alkaloid. The other different alkaloid contained in Ephedra are as follows. First ephedrine, then L-ephedrine, first ephedrine, then next L-ephedrine. Then it also contains D-methylephedrine, L-methylephedrine, D-methyl pseudoephedrine, norephedrine, then dimethylephedrine or nor-pseudoephedrine or pseudoephedrine. These are the some chemical constituents present in a Ephedra. Firstly, Ephedra contains nearly about 1 to 1.5% of a total alkaloids. Then along with that alkaloid, it also contains the ephedrine, L-ephedrine, D-methylephedrine, L-methylephedrine, D-methyl pseudoephedrine, norephedrine, then norephedrine, dimethylephedrine, then it also contains N-methylephedrine, pseudoephedrine, norephedrine, nor-pseudoephedrine. These are the some chemical constituents present in a Ephedra herb. Okay. Then next part is an uses of a Ephedra. And this is the one chemical test of a Ephedra. Ephedra is dissolved in a water and HCl. Firstly, Ephedra is dissolved in a water and HCl. Then we are adding a copper sulfate and sodium hydroxide. Then it shows a violet red color. After shaken that solvent, तेच solvent violet red color आला. Then we are adding there solvent ether. त्याच्यावरती solvent ether ऍड करायचा. The organic layer काय करतो जो organic layer येतो तो पर्पल कलर शो करतो आणि aqueous layer which bears a blue color. आता टेस्ट काय बघा. फर्स्टली आपली इफिड्रा आपण त्याची पावडर बनवली आणि ती पावडर आपण काय करायची वॉटर आणि HCl मध्ये डिझॉल्व्ह करायची. वॉटर HCl मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर नेक्स्टली काय आहे तर त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि सोडियम हायड्रॉक्साइड ऍड करायचा आहे. CuSO4 आणि NaOH त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. कॉपर सल्फेट आणि सोडियम हायड्रॉक्साइड ते ऍड केल्यानंतर काय होतं तर व्हायलेट कलर शो करतं. व्हायलेट कलर शो केलं त्याच्यात 2 लेअर येणार. त्याच्यामध्ये परत इथर ऍड करायचं. व्हायलेट कलर शो केल्यानंतर इथर ऍड केल्यानंतर 2 लेअर दिसणार. इथरचा एक वरचा ऍक्वियस लेअर दिसणार आणि इथरचा एक वरचा ऑर्गॅनिक लेअर दिसणार आणि खाली वॉटरचा
ऍक्वियस लेअर दिसणार. मग त्या ऑर्गॅनिक लेअरचा कलर कसा असणार आहे? पर्पल कलर असणार आहे. ऍक्वियस लेअरचा ब्ल्यू कलर असणार आहे. वा, ऑर्गॅनिक लेअरचा पर्पल कलर आणि ऍक्वियस लेअरचा काय असणार आहे? ब्ल्यू कलर असणार आहे. दिस इज द केमिकल टेस्ट ऑफ एन एफिड्रा. Then uses of an ephedra. Ephedra shows the sympathomimetic activity. Means जी आपली sympathetic nervous system जी आहे त्याची ऍक्शन तो काय करतो? कमी करतो. It shows a sympathomimetic activity. Then it is used as a bronchodilator in asthma. म्हणजे अस्थमा मध्ये हा ज्या ब्रॉन्क्युल्स आहेत, ब्रॉन्कियल मसल्स आहेत त्याचं डायलेटेशन करतं. Hence it can be used in asthma condition. अस्थमा कंडिशन मध्ये हा यूज केला जातो. Then it can also used in a various type of an allergic reaction. Allergic reaction जे असतील त्या कंडिशन मध्ये पण हा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल हे फिवर कंडिशन मध्ये पण हा यूज केला जातो. हे फिवर इट इज अन वन टाइप ऑफ allergic reaction. आता ही हे fever it is an allergic reaction which can be occurred due to the pollen grains or a dust that can be entered into a mucous membrane of the nose and eyes, and which can be show their inflammation effect, or that can be leads to the runny nose or watery eyes. त्याला आपण हे fever म्हणतो. हे fever it is an one type of an allergic reaction. हे fever हे काय तर it is an one type of an allergic reaction. हा कशामुळे अकर होते तर ड्यू टू द पोलन ग्रेन्स असतील किंवा डस्ट असतील, एअर मधले जे पोलन ग्रेन्स असतील किंवा डस्ट असतील त्याच्यामुळे ही allergic रिएक्शन अकर होते. आणि ते हे पोलन ग्रेन्स आणि डस्ट दे कॅन एंटर इनटू द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द नोज प्लस दे कॅन एंटर इनटू आयज. ते काय करतात तर म्युकस मेम्ब्रेन ऑफ द नोज असेल किंवा आयज मध्ये ते एंट्री करतात आणि दे कॅन प्रोड्यूस देअर इन्फ्लामेशन. तिथं काय करतात ते इन्फ्लामेशन प्रोड्यूस करतात. मग त्याचा रिझल्ट काय होतो? नोज मध्ये इन्फ्लामेशन प्रोड्यूस केल्यानंतर रनी नोज होतं इफेक्ट, अँड इफ दे प्रोड्युसिंग इन्फ्लामेशन ऑन आयज दे कॅन प्रोड्यूस द वॉटरी आयज. ते काय होतं तर तिथं वॉटरी आयज होतं, म्हणजे डोळ्यात जास्त पाणी येतं आणि रनी नोज इफेक्ट पण ते कॉज करतं. त्याला हे फिवर म्हटलं जातं. मग त्या कंडिशन त्या अलर्जिक रिएक्शन मध्ये पण हा एफिड्रा यूज केला जातो. देन इट कॅन बी ऑल्सो यूज इन ब्रॉन्कायटिस. ब्रॉन्कायटिस मीन्स काय? इन्फ्लामेशन ऑन ब्रॉन्क्युल्स. त्या कंडिशन मध्ये पण यूज केला जातो. देन इट कॅन बी ऑल्सो यूज इन whooping cough. Whooping cough it is one of the contagious bacterial disease mostly occur in children. आणि त्याच्यामध्ये काय होतं तर कन्व्हल्जन्स किंवा कफ जास्त काय होतंय प्रोड्यूस होतो. whooping cough डांग्या खोकला म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये काय होतं whooping cough हा मोस्टली चिल्ड्रन्स मध्ये पण ऑकर होतो. त्याच्यामध्ये काय होतं तर ब्रिदिंग मध्ये पण डिफिकल्टी होते आणि कफिंग जास्त एक्सेसिव्ह ह्याच्यामध्ये होतं जास्त. डांग्या खोकला म्हणतो, सगळ्यांना माहित आहे डांग्या खोकला. येस मॅडम. त्यालाच whooping cough म्हटलं जातं. त्या केस मध्ये पण युज केला जातो. देन इट कॅन बी युज टू करेक्ट द लो ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर आहे त्याच्यामध्ये पण हा युज केला जातो. जे पेरिफेरल Then it can be also used in a low blood pressure because of peripheral contraction of arterioles. ते काय करतं जे लो ब्लड प्रेशर असेल पेरिफेरल आर्टेरियल कॉन्ट्रॅक्शन इन दॅट केस मध्ये पण हे यूज केलं जातं. Then these are the some uses of an ephedra. हे uses आहेत. Okay, last use काय तर it shows prolonged action on adrenaline. It's slowly hydrolyzed by the MAO monoamino oxidase. त्याच्याबरोबर हा slowly hydrolyze केला जातो. Means along with adrenaline it can be also used. हा कॉम्बिनेशन मध्ये adrenaline बरोबर यूज केला जातो. These are the some uses of an ephedra. Okay, up to this, if anyone having any doubt, any query? No, ma'am. नो मॅडम. नो Okay. मॅडम. 3 drugs are remaining for opium, cannabis, and naxomica. This drug we are going to study in the next lesson.
Okay, what we covered in today's lecture? Ashwagandha, ephedra. Pharmacognosy of acnoid. The next drug, Ashwagandha, Gandha, and third drug we have covered is ephedra. yeah. Okay. Up to this, anyone having any query, any doubt? No, ma'am. No, madam. Okay. How many drugs we have covered under the drugs acting on a nervous system? 6. Okay. What are the drugs? Belladonna, Hyoscyamus, Belladonna, hyoscyamus, then Datura, next, Ashwagandha, ephedrine, and ephedra. and acnoid. Acnoid. Okay. Only 3 drugs are remaining: opium, cannabis, and nocturne. Noxomic. That remaining 3 drugs we are going to study in a next lecture. Okay. Then we will stop here